नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आपल्या इलेक्शन ट्रॅकरचा आज चौथा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे सोमवारपासून हा ट्रॅकर आपण सुरू केला. पूर्व भारताचा आढावा घेतला, त्यानंतर दक्षिण भारताचा घेतला, काल पश्चिम भारतातली राज्य पाहिली आणि आज आपण जाणार आहोत उत्तर भारतामध्ये. आज आपण पाहणार आहोत दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा. आपण सुरुवात करणार आहोत दिल्लीपासून. दिल्लीमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक परिवर्तन घडलं होतं. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता आणि अखेर आम आदमी पक्षाचं मायनॉरिटी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात, अल्पमताचं सरकार तिथे सत्तारूढ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा सर्वे झालेला आहे. या सर्वेमध्ये काय दिसतंय ते आपण पाहणार आहोत. आम आदमी पक्षाच्या सरकारची लोकप्रियता कायम आहे का? जे विधानसभेत घडलं तेच पुन्हा लोकसभेत घडणार आहे का काही वेगळं चित्र दिसणार आहे? हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात. त्यानंतर जाणार आहोत राजस्थानकडे, पंजाब हरियाणाकडे आणि बरोबर 9 वाजता जाणार आहोत दिल्लीकडे. माफ करा, बरोबर 9 वाजता जाणार आहोत उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशात ज्याची सत्ता येते आणि ज्याला मोठं यश मिळतं तो दिल्लीत राज्य करतो असं म्हणतात. ते खरं ठरणार आहे का हेही बघणार आहोत. पण सुरुवात करूया दिल्लीपासून. बघा पडद्यावर, दिल्लीमध्ये आज निवडणुका झाल्या तर कुणाला किती टक्के मतं मिळतील हे पहा पडद्यावर. आम आदमी पक्षाला सगळ्यात जास्त म्हणजे 48%, भाजपला 30%, काँग्रेसला 16%, बसपला 3%, इतरांना 3%. पण आम आदमी पक्षाला 48% मतं मिळू शकतात असं आमचा सर्वे सांगतोय. पुढे जाऊया. दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का असा प्रश्न आपण विचारला. फक्त 23 दिवस जुना आज सरकार आहे. हा सर्वे झाला तेव्हा त्याला इतकेही दिवस झाले नव्हते. पण 74% लोक सांगतायत होय आम्ही समाधानी आहोत. 9% लोक असमाधानी आहेत. 17% म्हणतात माहीत नाही. 74% लोक सांगतायत आम्ही समाधानी आहोत. पुढे जाऊया. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांची कामगिरी कशी वाटते? 76% लोक समाधानी आहेत, 60% असमाधानी आहेत, 17% माहीत नाही म्हणतायत. पण मला इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे. अलीकडेच गेल्या 4 दिवसामध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धरणं धरलं होतं. या धरण्यापूर्वी हा सर्वे झालेला आहे. कदाचित त्यामुळेच असेल ही लोकप्रियता एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसते. धरण्यानंतर हे बदलेल का हे पाहावं लागेल, याचा तपास करावा लागेल. पण बघूया पुढचं ग्राफिक. काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याचा आपचा निर्णय योग्य वाटतो का? अगदी बरोबर आहे हा निर्णय म्हणणारे 40% लोक आहेत. काही प्रमाणात बरोबर आहे असं म्हणणारे 38% लोक आहेत. दोघांची मिळून संख्या होते 78%. हा निर्णय चूक आहे असं म्हणणारे 14% लोक आहेत. माहीत नाही 8% लोक म्हणतायत. पण 78% लोकांना कमी अधिक प्रमाणात हा निर्णय योग्य वाटतोय. पुढे जाऊया. जनतेला दिलेली आश्वासनं आप पूर्ण करू शकेल का? आप बद्दल आशा आहे लोकांना. 30% लोक म्हणतात पूर्ण करू शकेल, 45% लोक म्हणतात काही प्रमाणात पूर्ण करेल, 10% लोक म्हणतात अल्प प्रमाणात पूर्ण करतील, 4% लोक म्हणतात अजिबात पूर्ण करणार नाहीत आणि माहीत नाही म्हणणारे 11% आहेत. पण 30 अधिक 45 म्हणजे 75 आणि 10% म्हणजे 85% लोकांना वाटतंय आप कमी जास्त प्रमाणात ही आश्वासनं पूर्ण करेल. आपण आता चर्चेला सुरुवात करणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकप्रियता जी आहे आम आदमी पक्षाची ती पूर्वी इतकीच कायम राहिलेली दिसते. चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्या सोबत आहेत आपले विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर. दिल्लीहून आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू आणि आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आम आदमी पक्षाचे नेते संजीव साने. आम आदमी पक्षाची लोकप्रियता जी दिसते त्या मुद्द्यापासूनच मी सुरुवात करणार आहे. श्याम जाजू, मला तुम्हाला विचारायचं आहे, विधानसभा निवडणुकीनंतर फारसा काही फरक पडलेला दिसत नाही आजपर्यंत. आम आदमी पक्षाच्या वाट्याला आज निवडणुका झाल्या तर 48% मतं पडतील असं आपला सर्वे सांगतोय. तुमचं काय म्हणणं आहे? भाजप त्यांच्या बराच मागे आहे. आता पार्श्वभूमीचं बोलणं करताना आपण जे व्यक्त केलं, मला असं वाटतं की एक 2-3 दिवसापूर्वीपासून ज्या आप पार्टीच्या दिल्लीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि त्याचे देशभरात जे रिपरकेशन्स आहेत त्याचा फार मोठा परिणाम दिल्लीवरही झालेला आहे, पूर्ण देशामध्ये झालेला आहे. आता आप पार्टीची लोकप्रियता वाढली आहे,
की त्यांना मतदान तेवढंच लोक देऊ इच्छित आहेत. हे सगळं नवीन आलेला पक्ष आहे. त्यांनी दिलेली आश्वासन आहेत. लोकांना अजून त्यांना पाहायचं आहे, लोकांना त्यांना टेस्ट करायचं आहे, लोकांचं मत अजून बनायचं आहे. पण त्यापूर्वी आपण हे नक्की म्हणू शकतो की असं कुठलंही मत व्यक्त करण्यात फार घाई होतीये. काल परवा झालेल्या घटना फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये आप पार्टीवर आणि जनमानसावर प्रतिबिंबित झालेल्या आहेत. त्याची दखल आपल्याला नवीन याच्यामध्ये घ्यावं लागेल. मला असं वाटतं की आपला हा जो सर्वे आहे ही कालची घटना होण्यापूर्वीचा सर्वे आहे. याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आता आलेलं आहे. अगदी हा सर्वे पूर्वीचा आहे, पण खरोखरच असं अंतर आलंय का? संजीव साने, गेल्या 2-3 दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत, आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठते आहे माध्यमांमधून. काय म्हणणं आहे तुमचं? आपला सर्वे असं दाखवतोय तुम्हाला 48% मतं पडतील. या घटनांमुळे या मतांवर परिणाम होईल का? ही गोष्ट एका अर्थाने खरी आहे की या घटना घडण्यापूर्वी हा सर्वे असल्यामुळे ही आकडेवारी आहे. तिच्याबद्दल शंका उपस्थित आमच्या मित्रांनी करणं याच्याबद्दल माझा काय आक्षेप नाही. नंबर 1, या घटनांचा बद्दल जसे ते चिंतित आहेत किंवा सगळेच जण चिंतित आहेत, आम्हीसुद्धा त्या घटनांबद्दल चिंतित आहोत. नंबर 1, या घटनांचा परिणाम आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर किंवा प्रभावावर होईल का, तर ह्याच्याबद्दल माझं सकारात्मकच उत्तर आहे की याचा काही ना काही परिणाम दिल्लीतल्या आणि देशातल्या आमच्या मतदानावर किंवा आमचं जे काय मान्यता आहे किंवा आमच्याबद्दल जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या अनुषंगानं काही परिणाम निश्चित होतील. आणि ही जी काय सहानुभूतीच्या बद्दलचे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते पुढच्या काळामध्ये भरून काढण्याचं काम आम्हाला करावं लागेल याची जाणीव पूर्णपणे आम्हाला आहे. आणि त्यामुळे असं काही मानण्याचं कारण नाही की अशा स्वरूपाच्या काही अंशी चुका असणाऱ्या गोष्टी नव्या राजकीय पक्षाकडनं घडतात आणि त्या घडण्याचे काही परिणामसुद्धा होतात. त्या परिणामांना अधिक खंबीरपणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने सामोरं जाणं हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं काम असतं. आम्ही ते निश्चित करू. आणि ही जी काय गॅप मधल्या काळात पडेल असा जो एक होरा आहे त्या होऱ्याशी मी सहमत आहे. परंतु तो होरा आहे त्या होऱ्याला आम्ही भरून काढण्याचंही काम करू शकतो पुढच्या काही काळामध्ये. एवढंच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं. मी डॉक्टर पळशीकरांकडे जाणार आहे. पळशीकर, आपल्या या सर्वेमध्ये 48% लोक आम आदमी पक्षाला मत देतील असं एक शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 30% भाजपला मतं मिळतील असं दिसतंय. मला तुम्हाला विचारायचं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढी टक्केवारी या पक्षांना मिळाली होती त्यापेक्षा जास्त मतं आम आदमी पक्षाला मिळताना दिसत आहेत. याचं कारण काय आहे? त्याचं पहिलं कारण हे आहे की केव्हाही, आणि आपण हे कालही पाहतोय परवाही पाहतोय, की नजीकच्या काळामध्ये जर भूतकाळात विधानसभेची निवडणूक झालेली असेल तर त्याच्यानंतर जेव्हा लोकसभेची निवडणूक होते त्यावेळेला लोकांचा कल ज्यांना आधीच निवडून दिलेलं असतं त्यांना जास्त भरघोस पाठिंबा देण्याचा असतो. किंवा जास्त तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर त्याला बँडवॅगन इफेक्ट असं म्हणतात, की जे जिंकलेले आहेत आधीच त्यांना तातडीने लगेच होणाऱ्या निवडणुकीमध्ये उरलेले लोकही मत देतात की ज्यांनी आधी इतरांना मतं दिलेली असू शकतील. आणि त्यामुळे आत्ता जर दिल्लीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली तर निश्चितपणे आम आदमी पार्टीला विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळणं हे सहज स्वाभाविक आहे. त्यातनं आम आदमी पार्टीने स्वतःबद्दलच्या अपेक्षा इतक्या नाट्यपूर्ण रीतीने उंचावून ठेवलेल्या आहेत की त्यामुळे दिल्लीतले नागरिक, दिल्लीतले मतदार इतर ठिकाणच्या पेक्षा सुद्धा जास्त उत्साहाने आम आदमी पार्टीला मत देतील अशी शक्यता सहज आहे. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सर्वेक्षण जेमतेम जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर 15 एक महिना देखील उलटायच्या आत ही चाचणी झालेली आहे. आणि त्यामुळे ही जी लोकांनी मतं व्यक्त केलेली आहेत त्याच्यामध्ये मूल्यमापनापेक्षा अपेक्षा जास्त आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मूल्यमापनापेक्षा अपेक्षा जास्त आहेत. पण पळशीकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जे श्याम जाजू म्हणाले की गेल्या 2-3 दिवसात ज्या घटना झाल्या आहेत त्या आम आदमी पक्षाच्या दृष्टीने नकारात्मक आहे, त्याचा परिणाम म्हणून ही मतं कमी होऊ शकतात का? मला जर बरोबर मी लक्ष देऊन ऐकत होतो असं वाटत आहे, पण संजीव साने असं म्हणाले की त्यांना काही प्रमाणामध्ये झालेली हानी भरून काढावी लागेल असं वाटतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल आता सर्वांचं एकमत असल्यासारखं दिसतंय कमी अधिक प्रमाणात, की दिल्लीमध्ये जे काही घडलं आम आदमी पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर ते आंदोलन त्यांनी मागे घेणं
याच्यामध्ये जर थोडा जास्त संयम दाखवला असता तर त्यांचं परिपक्वपणा आणि राजकीय प्रगल्भता दिसून आली असती. पण त्याच्याबरोबर मला आणखीन एक मुद्दा सांगावासा वाटतो, तो असा की आम आदमी पक्षाच्या पाठीराख्यांमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. त्याच्यातला एक खरोखरच फाटका गरीब माणूस सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याशी पोलीस एकूणच जसं वागतात आणि विशेषतः दिल्लीतले पोलीस जसं वागतात हे जर लक्षात घेतलं तर हा मुख्यमंत्री दिल्लीतल्या पोलिसांच्या विरोधात आपल्या बाजूने उभा राहिला अशा प्रकारची भावना सुद्धा त्यांच्यामध्ये असू शकेल. त्यामुळे आपल्याला बाहेर बसून दिल्लीच्या बाहेरून या घटनेबद्दल जेवढं तीव्रपणे आक्षेपार्ह गोष्टी वाटू शकतात त्या तुलनेने कदाचित दिल्लीतल्या लोकांना त्या कमी वाटतील अशी मला शक्यता वाटते. मला माहिती नाही संजीव साने याच्याबद्दल काय म्हणतील, पण मला असं वाटतं की डॅमेज किंवा धोका आणि नुकसान निश्चित झालेलं आहे. ते नुकसान या अर्थाने झालेलं आहे आम आदमी पार्टीला की हा पक्ष सरकार चालवण्यापेक्षा आंदोलनाच्याच भूमिकेत सतत राहणार का ही चिंता त्यांच्या मतदारांना इथून पुढे राहील. त्या आंदोलनामुळे सरकार चालवण्यातली ताकद सगळी गव्हर्नन्स आणि परफॉर्मन्स बद्दलची ताकद ही आंदोलनामध्ये जाईल ही काळजी लोकांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये जे आत्ता ॲडव्हान्टेज आहे, जो फायदा आहे, तो टिकवायचा का नाही हे एंटायरली पूर्णपणे त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या हातामध्ये आहे, त्यांच्यावरती ते अवलंबून आहे असं मला वाटतं. संजीव साने, तुम्ही ऐकताय, तुम्ही असं म्हणालात की चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. तुमच्या पक्षामध्ये अशी काही चर्चा चालली आहे का? कारण एकदा पक्ष सरकारमध्ये गेला की त्यांनी आपली शैली बदलावी अशी अपेक्षा असते लोकांची, विचारवंतांची. तसं काही करण्याची गरज आहे अशी चर्चा, असे वाद तुमच्या पक्षात चालू आहेत का? नाही, हा वाद आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. ही चर्चा मात्र चालू आहे, याच्याबद्दल 2 मतं असण्याचं काही कारण नाही. नंबर 1, ज्या प्रगल्भतेचा उल्लेख पळशीकर सरांनी केला त्या प्रगल्भतेच्या अनुषंगानं नक्कीच काही गोष्टी करणं शक्य आहे. मी याच्याबद्दलची एक प्रतिक्रिया म्हणूनच नोंदवतो की महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यातून, जिल्ह्यातून आम्हाला ज्या दिवशी हे आंदोलन सुरू होतं, ज्या दिवशी मागे घेतलं त्या दिवशी संध्याकाळच्या अगोदर सकाळी खूप लोकांच्या प्रश्न होते की आम्ही आता अरविंद केजरीवालांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्या समर्थनार्थ तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू करू का? आम्ही त्या सगळ्या गोष्टींना नम्रपणे नकार कळवला. त्यांना असं सांगितलं की जे दिल्लीत चाललेलं आहे त्याचा रिप्लिका महाराष्ट्रामध्ये करून घ्यायची काही गरज नाही. ते दिल्लीचे प्रश्न आहेत, त्या दिल्लीच्या प्रश्नांवर आपण कॉन्सन्ट्रेट करू आणि त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी केलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये जो काही एक मुद्दा होता किंवा उत्साह होता कार्यकर्त्यांचा, तो आम्ही सर्वांनी एक दिलानं निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये थांबवला. आणि माझ्या माहितीनुसार जवळपास सर्व राज्य कार्यकारिण्यांनी असेच निर्णय घेतले. याचं एक कारण असं आहे की जी प्रक्रिया घडत होती त्या घडण्याच्या प्रक्रियेमध्ये मी एवढंच म्हणेन की सरकार चालवण्याची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये आपल्या भूमिका सुनिश्चित करणं आणि आंदोलन चालवताना त्या भूमिका सुनिश्चित करणं हे काम नव्या परिस्थितीमध्ये आम्हाला करावं लागणार आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू याची ग्वाही मी तुम्हाला या सगळ्यांना या निमित्ताने देईन. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया करण्याची किंवा अशा स्वरूपाची परिस्थिती नव्यानं तुमच्यासमोर, आमच्यासमोर या पुढच्या काळामध्ये येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आणि एका अर्थानं हे तुम्ही म्हणू शकता की हे डॅमेज कंट्रोल आहे, परंतु ते करण्याची भूमिका अनेक वेळा अनेक पक्षांना घ्यावी लागते. आम्ही ती घेतलेली आहे आणि या पुढच्याही काळात ती घेत राहू. अगदी, म्हणजे आम आदमी पक्ष सुद्धा या संदर्भात आत्मपरीक्षण करणार आहे. मला श्याम जाजूंकडे पण जायचं आहे, पण मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर तुम्हाला सीट प्रोजेक्शन दाखवणार आहे आणि मग चर्चा पुन्हा सुरू करणार आहे. ब्रेक नंतर बघूया दिल्लीतली पुढची ग्राफिक्स. पंतप्रधान कोण हवा आहे दिल्लीकरांना आणि त्याहीपेक्षा कुणाला किती जागा मिळतील बघा पडद्यावर. पंतप्रधान कोण व्हावा दिल्लीकरांची पसंती आहे, सर्वाधिक पसंती अरविंद केजरीवाल यांना. 34% मतं अरविंद केजरीवाल यांना पडतायत. इथे अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींच्याही पुढे आहेत. बघा मोदींना किती मतं पडतायत. मोदींना 32% मतं पडतायत. अखिल भारतीय पातळीवर सगळीकडे मोदी पुढे आहेत, पण दिल्लीत मात्र केजरीवाल पुढे. पुढे जाऊया. राहुल गांधी 8%, सोनिया गांधी 2%, मनमोहन सिंग 2%. पुढे जाऊया. आता बघूया कुणाला किती जागा मिळतील. सीट प्रोजेक्शन बघा. दिल्लीत एकूण 7 जागा आहेत.
या 7 जागांपैकी आम आदमी पक्षाला आमच्या सर्वेनुसार आज निवडणुका झाल्या तर 4 ते 6 जागा मिळू शकतात, म्हणजे साधारणपणे 4 ते 5 जागा मिळू शकतात आणि भाजपला 1 ते 3 जागा मिळू शकतात. 7 पैकी 4 ते 6 जागा आम आदमी पक्षाला आणि 1 ते 3 भाजपला. आता तुलना बघा 2009शी. 2009ला 7 पैकी 7 जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. आम आदमी पक्षाला 4 ते 6 आणि भाजपला 1 ते 3 जागा मिळतील असं दिसतंय. मी पुन्हा एकदा जाणार आहे श्याम जाजू यांच्याकडे. श्याम जाजू, आपण बघितलं दिल्लीमध्ये 7च्या 7 जागा काँग्रेस पक्षाला होत्या. आता एकही जागा त्यांना मिळताना दिसत नाहीये. पण त्या तुलनेमध्ये जर आम आदमी पक्ष नसता तर भाजपकडे या जागा गेल्या असत्या. आता आम आदमी पक्षाने तुमच्या मार्गात अडथळा निर्माण केलाय असं वाटतं का तुम्हाला? हे खरं आहे की मागच्या वेळा लोकसभेमध्ये 7च्या 7 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. यावेळच्या विधानसभा निवडणुकांची आकडेवारी जर आपण पाहिली तर 7 पैकी 5 लोकसभांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी पुढे आहे, 2 जागांवर आप पुढे आहे, काँग्रेस कुठेच नाही. काँग्रेसची इतकी पिछेहाट होईल हे काँग्रेसलाही अपेक्षा नव्हती. जनतेच्या दृष्टीने ते करिश्मा झालेला आहे. आप पार्टी इतकी पुढे जाईल हे त्यांनाही कल्पना नव्हती. एकूणच ते नव्याचं स्वागत करणाऱ्या दिल्लीने ते केलंय. मला असं वाटतं की काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कारभाराला कंटाळून नव्याचं स्वागत जे दिल्लीने केलंय ते या विधानसभेपर्यंत मर्यादित होतं. जेव्हा विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संपूर्ण देशाचा दृष्टिकोन असणारी पार्टी याच्यामध्ये लोक निवडत असतात. दिल्लीने आत्ता त्यांचा परफॉर्मन्स न पाहता, आपण म्हणालात ते खरं आहे की लगेच जर निवडणुका झाल्या तर ज्या पार्टीला 2-4 सीटा कमी पडल्यात त्यांना लोक स्वाभाविकपणे बहुमत देऊन त्यांचा जे काही डायलेमा आहे त्या सत्तेवर येण्याचा तो मिटवतात. पण आता चित्र दिल्लीतलं जरा वेगळं आहे. दिल्लीत ज्यांना सत्ता करायला दिली त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे लोक रोज पाहतायत. दिल्लीच्या समस्या संपत नाहीयेत. काल एक धरणं जर आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल तर जे आंदोलन करून आप पार्टी सत्तेवर आली असंच आंदोलकांचं 7 दिवसांचं धरणं शिक्षकांचं सुरू आहे आणि ते घोषणा देत होते आम आदमी है यहाँ, केजरीवाल है कहाँ. 7 दिवस केजरीवालना त्यांना भेटायची फुरसत नाही. प्रश्न सोडवण्याचा भाग पुढे आहे. त्यामुळे ज्यांनी प्रोटेक्ट करायचंय ते जेव्हा प्रोटेस्ट करायला आले रस्त्यावर तर लोकांना आश्चर्य वाटलं की मी पाहिजे तिथे आंदोलन करीन, मी शिंदे कुठं बसायचं ते मी ठरवीन, पोलिसांनी आमचंच ऐकलं पाहिजे. हा तर आमचा प्रश्न आहे. आणि तुमचंही होतं सत्तेवर येण्यापूर्वी की राजकीय नेत्यांचं पोलिसांनी ऐकता कामा नये. पोलीस हा कायद्याचा सेवक आहे, पुढाऱ्यांचा नाही. पुढाऱ्यांचं ऐकलं आणि कायदा हातात घेतला तर पोलीस काही करू शकतात. देशभरामध्ये पोलिसांच्या परफॉर्मन्सला मी सर्टिफिकेट देत नाही. पण दिल्लीतला पोलीस हा केंद्राच्या अधीन आहे. तो एका रात्रीत अशा आंदोलनाने आपल्या हातात येणार नाही. पण याचं फोरकास्टिंग सुद्धा ज्यांना सत्ता चालवण्याचं, राजशकट चालवण्याचं काम दिलंय त्या केजरीवालांना आलं नाही. जनता दरबार कल्पना फार चांगली, सैद्धांतिकदृष्ट्या आमचेही लोक जनता दरबार करतात. पण तिथे 10,000पेक्षा जास्त लोक येतील. तुमची कायदा सुव्यवस्था तिथे काम करणार नाही. गव्हर्नन्स तिथे सगळं संपून जाईल आणि मुख्यमंत्र्यांना पळून छतावर जाऊन घोषणा करावी लागेल की जनता दरबार कॅन्सल. आता हे फोरकास्टिंग काय? तुम्ही जनतेत मास मुवमेंट करणाऱ्या लोकांना मासेस कसे कंट्रोल करायचे, हाऊ टू गव्हर्नन्स, हाऊ टू वर्क, हाऊ टू गेट डन, हे सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. याचा सगळा प्रत्यय रोज दिल्लीत येतोय. त्यामुळे सर्वेचे आकडे काय सांगतायत? लोकसभेमध्ये मोदींच्या बद्दल केजरीवालांना लोकांनी कसं जास्त दिलं? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहेत. कालच्या घटनेने हे दाखवलं की सत्ताधारी पक्ष सत्ता चालवायला हुनर लागतं, त्याला एक जिद्द लागते, त्याला तसं करण्याची. यांच्या एकामागून एक चुका, आपल्या मित्रांना चुका सुधारण्यापेक्षा त्यांचं संरक्षण करण्यातच केजरीवालांची एनर्जी जाते. अधिकाऱ्यांचा अपमान करण्यात जाते. सगळ्या पोलिसांना त्यांनी नाराज करून ठेवलंय. पोलिसांना चांगलं करण्यासाठी सिस्टीम एका रात्रीत कधीच चांगली होत नसते. परिवर्तनाचे आम्ही शिल्पकार आहोत. पोलिसांनी इमानदारीने काम केलं पाहिजे. गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. लोकांना जनता दरबारात जाता आलं पाहिजे. सादगी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींना विरोध कोणाचा आहे? सवाल तुम्ही लोकांच्या अपेक्षा इतक्या उंचावून ठेवल्यात आणि त्याच्या मानाने तुमचा परफॉर्मन्स काही दिसत नाही. यामुळे लोकांना निराशा यायला सुरुवात झालेली आहे. लोक निराश व्हायला सुरुवात झाली आहे. संजीव साने उत्तर द्या.
तुम्हाला सत्ता राबवण्याचं हुन्नर नाही असं श्याम जाजू म्हणतायत. या देशामध्ये अनेकांना सत्ता राबवण्याचं हुनर आहे आणि ती सत्ता वेळोवेळी जनतेच्या विरोधात कशी वापरली जाते हे या देशातल्या जनतेने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे हुनर ज्याचा उल्लेख जाजू करतायत त्या हुनरीचा प्रयोग सामान्य माणसावर किती बर्बरतेनं या देशामध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे याचा प्रत्येक भारतीय जनतेने घेतलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्या बर्बरतेच्या कामामध्ये काँग्रेसच्या सोबत भारतीय जनता पक्षसुद्धा तेवढाच सामील आहे. त्यामुळे या हुनरीचा उल्लेख करून आम्हाला काय बदनाम करण्याचं काही कारण नाही. ही गोष्ट खरी आहे. जाजूंचा हा आक्षेप मला मान्य आहे की सत्ता चालवण्याचा अनुभव ही एक प्रक्रिया अंतर्गत येण्याची गोष्ट आहे. ते खूप जबाबदारी करण्याचं काम आहे. त्या दिशेने सरकार चालवणाऱ्यांनी काम केलं पाहिजे. जनता दरबार असो किंवा लोकांना एकत्र करणं असो त्याच्यामधली लोकांची सुरक्षा नेत्यांची सुरक्षा याची काळजी घेतली पाहिजे. आणि हे काळजी न घेता अशा स्वरूपाचे प्रयोग करणं हे अनेक वेळा धोकादायक ठरू शकतं. ते केवळ जनतेकरता नाही तर नेत्यांकरता सुद्धा होऊ शकतं. याचा अनुभव सुद्धा कधी कधी यावा लागतो. तो अनुभव अरविंद केजरीवालांना आला आणि तो आला आणि त्या अनुभवातून ते काही लोक शिकले तर त्याच्याबद्दल फारशी तक्रार करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ज्या सतत चांगल्या लोकप्रशासनाचा उल्लेख जाजू करत असतात अशा स्वरूपाचा अनुभव भारतीय जनतेला मिळावा ही जी सगळ्यांचीच अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आमचीच आहे आणि तुमची नाही अशातला भाग नाही किंवा केवळ तुमची आणि आमची आहे असंही काय मुद्दा नाही. सगळ्यांनी या परिस्थितीचं भान ठेवून हे काम करण्याची गरज आहे. त्याच्या दृष्टीने ज्या सकारात्मक सूचना आहेत त्या सकारात्मक सूचनांचा मी स्वीकार करतो. परंतु सैद्धांतिकदृष्ट्या जनता दरबार भरवणे ही काय अजब कल्पना आहे मला नाही कळलेली अजून. जाजू साहेब कदाचित ते सांगतील की सैद्धांतिकदृष्ट्या जनता दरबार भरवणं याला त्यांची मान्यता आहे असा मी तो घेतो. कदाचित त्यांना तेच म्हणायचं असेल. मला असं वाटतं की एका परीने जनतेबरोबर सरळ संबंध आणि सरळ डायलॉग करणे ही प्रक्रिया अनेक राज्यांमध्ये सुरू आहे आणि ती केवळ आमची मक्तेदारी आहे असा आमचा बिलकुल दावा नाही. आमचं म्हणणं असं आहे की अशा प्रक्रियांची एक नवी सुरुवात प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक राज्यकर्त्यांनी सुरू करावी. जनतेबरोबरचा सीधा आणि सरळ आणि इमानदारीचा व्यवहार करावा आणि ते करण्याकरता जर लोकांनी काम केलं ज्यांना निवडून दिलं त्यांनी काम केलं तर भारतीय जनतेला एक चांगलं राज्य मिळण्याची प्रक्रिया पक्ष कुठलाही असू दे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार जबाबदारी सरकार जनतेला बांधील असणारं सरकार हे या देशामध्ये मिळण्याची प्रक्रिया आणि विचार नव्याने सुरू होतो आहे. त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. मला असं वाटतं की याच्यातल्या काही गोष्टींचा उल्लेख म्हणजे विजेचे दर कमी करण्यासंदर्भात जी गोष्ट वेगवेगळ्या राज्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. संजय तुमचा मुद्दा पोचलेला आहे. आपण पळशीकरांकडे जाऊया. पळशीकर, मला सुरुवात काँग्रेस पक्षापासून करायची आहे. काँग्रेस पक्षाची मतं जी कमी होत आहेत म्हणजे त्यांना 16% मतं पडतील असं दिसतंय आणि गेल्या वेळेला त्यांना 7 जागा लोकसभेच्या या शहरातून मिळाल्या होत्या. यावेळेला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. काँग्रेस सावरली नाहीये अजून. काय म्हणाल? परत तोच मुद्दा आहे की काँग्रेस इतक्या अल्पावधीत सावरणं हे जवळपास अशक्य आहे. आणि मुळात आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 2009 मध्ये त्यांना ज्या जागा 7 मिळाल्या 7च्या 7 जागा मिळाल्या तेच मुळात काँग्रेसच्या एकूण दिल्लीमधल्या ताकदीचा जर विचार केला तर जास्तीच्या मिळाल्या होत्या. कारण दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बरोबरीने काही प्रमाणात कमी भारतीय जनता पक्ष हा दुसरा महत्त्वाचा पक्ष 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये होता. 2009 मध्ये मुख्यतः भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत दुफळीमुळे दिल्लीमध्ये काँग्रेसला सगळ्या जागा जिंकता आल्या. त्यामुळे आत्ता आपल्याला जागांच्या भाषेत जर पाहिलं तर काँग्रेसला जागा मिळत नाहीयेत किंवा 7 जागा होत्या त्या आता शून्यावर येतील का याच्यामध्ये मुळात त्यांच्या 7 या थोड्या त्यांची ताकद फुगून अतिशयोक्त ताकद तयार होऊन त्यात मिळाल्या होत्या हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं असं की 15 वर्ष सरकार चालवल्यानंतर आता ज्या मानहानिकारक पद्धतीने दिल्लीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला तो लक्षात घेतला आणि आत्ता काँग्रेसमध्ये दिल्लीमध्ये निर्णायकी आहे हे जर लक्षात घेतलं तर त्याच्यातनं पक्ष सावरणं ही गोष्ट या महिन्याभरात तरी मला दुरापास्त वाटते. इथून पुढच्या 2-3 महिन्यात काय होईल किती त्यांना त्याच्यातनं सावरून निदान एखादी तरी जागा मिळवता येईल का 2 जागांसाठी प्रयत्न करता येतील का हा मला असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने गंभीर असा प्रश्न असणार आहे. मला दुसरा प्रश्न जो विचारायचा आहे तो आम आदमी पक्षाबद्दल विचारायचा आहे. आता श्याम जाजू असं म्हणाले दिल्ली निवडणुकीचे निकाल पाहिले तर 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि 2 जागांवर आप आघाडीवर आहे. आपल्या सर्वेमध्ये असं दिसतंय की 4 ते 6 जागा
आपकडे जाऊ शकतात. हा फरक काय झालेला आहे? म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणत होतात की निवडून आल्यामुळे उरलेल्या लोकांची मतंही त्यांच्या पारड्यात पडतायत, असं काही झालंय का? ठिकठिकाणी लोक आता असं म्हणायला लागलेत की आम्ही आम आदमी पक्षाला मत देऊ. पण जर केवळ विधानसभा निवडणुकांचा डिसेंबरमधला विचार केला आणि त्याच्यामध्ये कुणाला किती मतं कुठे पडली होती विधानसभेच्या क्षेत्रांमध्ये ते पाहिलं, तर आम आदमी पार्टीची मतं ही बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे एका पट्ट्यात एका भागामध्ये एकवटलेली अशी होती. आणि त्यामुळे जर तेवढाच तसाच्या तसा त्या निकालाचं रूपांतर लोकसभेच्या निकालात केलं तर 2 किंवा फार फार तर 3 जागा त्यांना मिळू शकतील, अशी तेव्हा परिस्थिती होती. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की निवडणुका म्हणजे केवळ अशा प्रकारचं ऑटोमॅटिक समीकरण नसतं. आणि त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात सत्ता स्वतःकडे असलेला पक्ष थोडासा जरी त्यांचा कारभार नीट झाला तर मला असं वाटतं की ते निश्चितपणे 3-4 जागांपर्यंत म्हणजे दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वतःचं बस्तान बसवू शकतील. या अर्थाने आपल्या सर्वेक्षणाने जो कल कॅप्चर केलेला आहे, जो कल पकडलेला आहे, तो मला असं वाटतं पुरेसा प्रातिनिधिक आहे. ठीक आहे, मी दिल्लीचा हा मागोवा इथेच थांबवणार आहे, एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत राजस्थानकडे. आता आपण जाणार आहोत राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये कोणत्या पक्षाची काय परिस्थिती आहे ते जरा बघूया. बघा पडद्यावर मतांची टक्केवारी आज निवडणुका झाल्यावर काय असेल ते बघा. काँग्रेसला 33% मतं आहेत, भारतीय जनता पक्षाला 54%, बसपा 3%, आपला 4%, इतरांना 6%. पण भाजपला सगळ्यात जास्त म्हणजे 54% मतं आहेत. पुढे जाऊया. राजस्थानामधल्या भाजपच्या विजयाचं श्रेय कुणाला द्याल? विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता, हे श्रेय कुणाला द्याल असा प्रश्न आपण विचारला. असाच प्रश्न मध्य प्रदेशात विचारला होता, तेव्हा शिवराज सिंग चौहानांना कौल दिला होता लोकांनी. इथे बघा काय उत्तर देत आहेत लोक. इथे वसुंधरा राजेंना 11% मतं आहेत, नरेंद्र मोदींना 21% आहे. दोघांनाही मिळून श्रेय देणारे 49% लोक आहेत. कुणालाही नाही म्हणणारे 2% लोक आहेत. माहीत नाही असं म्हणाले 17% लोक आहेत. पण 49% लोक असं सांगतायत की वसुंधरा राजे आणि नरेंद्र मोदी यांचं संयुक्त असं हे श्रेय आहे. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का? 54% लोक नाही म्हणतायत. आपल्याला राष्ट्रीय पातळीवर जे चित्र दिसतंय त्यापेक्षा हे वेगळं चित्र अजिबात नाहीये. यूपीए विरुद्ध मोठी नाराजी. पंतप्रधान कोण व्हावा? नरेंद्र मोदींना 48% लोकांची पसंती आहे. पुढे जाऊया. राहुल गांधी 23%, सोनिया गांधी 8%, सुषमा स्वराज 1%, अरविंद केजरीवाल 4%. आता बघूया सीट प्रोजेक्शन, तेही याच सेगमेंटमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा पडद्यावर 25 लोकसभेच्या जागा आहेत या राज्यामध्ये. भाजपला 20 ते 24 जागा मिळतील अशी शक्यता आमचा सर्वे व्यक्त करतोय. काँग्रेसला 0 ते 2 जागा आणि इतरांना 1 ते 3 जागा. पण भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश म्हणजे 20 ते 24 जागा मिळतील 25 पैकी, असा हा सर्वे सांगतोय. 2009च्या तुलनेत हे यश कसं आहे बघा. 2009ला काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं, 20 जागा इथे मिळाल्या होत्या, भाजपला 4 आणि अपक्षांना 1 जागा मिळाली होती. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाला 20 ते 24 जागा मिळतील असा अंदाज या क्षणाला आमचा सर्वे व्यक्त करतोय. मी थेट जाणार आहे श्याम जाजू यांच्याकडे. श्याम जाजू, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला मोठं यश मिळालं होतं, म्हणजे ज्या राज्यामध्ये घवघवीत यश मिळालं त्यामध्ये गुजरात येतं, मध्य प्रदेश येतो आणि आता राजस्थानही येतो. राजस्थानमधला आमचा सर्वेही सांगतोय की गुजरात आणि मध्य प्रदेश प्रमाणे तुम्हाला या राज्यातही मोठं यश मिळेल. काय वाटतंय तुम्हाला? विधानसभा निवडणूक निकालाचंच हे प्रतिबिंब आहे? निश्चितपणे आता झालेल्या राजस्थानच्या निवडणुकांमध्ये 200 पैकी 163 जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत. काँग्रेसला फक्त 27 जागांच्यावर समाधान मानावं लागलं, ज्या पार्टीचं तिथं राज्य होतं. आणि आता लोकसभांचं जर त्याच पद्धतीने विश्लेषण केलं तर 25 पैकी
24 लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी मेजॉरिटीमध्ये आहे आणि केवळ एका लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व होत आहे. त्यामुळे तुमचा सर्वे, मी जे आकडेवारी सांगतोय त्यालाच प्रतिबिंबित करतायत. हा सर्वे अगदी ॲक्युरेट आहे. प्रश्न असा आहे की राजस्थानमध्ये 5 वर्ष जे काँग्रेसचं सरकार, अशोक गेहलोतचं सरकार होतं आणि केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं. अनेक स्कीमांची खैरात करून सुद्धा परफॉर्मन्स त्या ठिकाणचा ठीक नसल्यामुळे आणि वसुंधराजींच्या मागच्या कारकिर्दीची आणि अशोक गेहलोतच्या कारकिर्दीची तुलना केल्यामुळे लोकांना फ्रस्ट्रेशन आलं, लोक निराश झाले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं आणि त्या ठिकाणी आम्ही निवडून आलो. वसुंधरा राजेंची लोकप्रियता ही जशी त्याला कारणीभूत आहे, तसंच मोदींनी सुद्धा राजस्थान कॉन्सन्ट्रेट केलं होतं. आपल्याही सर्वेमध्ये ते व्यक्त होत आहे की 54% लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींना पसंत करतोय पंतप्रधान पदासाठी. राजस्थान भारतीय जनता पार्टीचा जुना गड राहिलेला आहे. मागच्या वेळा आम्ही सत्तेवर नव्हतो, याला कारण आम्हीच होतो. त्यामुळे त्या चुका कमी करून आम्ही आता ज्या पद्धतीनं तिथं सत्तेवर आलोय आणि ज्या प्रकारचं पार्टीचं तिथं काम चाललंय, मला असं निश्चितपणे वाटतं की येणाऱ्या लोकसभामध्ये आणखीनही चांगला आमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी उजवा दिसेल. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा प्रभाव वाढलेला आपल्याला पाहण्यात येईल. संजीव साने, आम आदमी पक्षाचा दिल्लीत प्रभाव आहे, पण राजस्थान दिल्लीपासून फार दूर नसून सुद्धा या राज्यात तुमच्या वाट्याला फक्त 4% मतं येताना दिसत आहेत. कारण काय? एकतर ही गोष्ट खरी आहे की 4% ही फार समाधानकारक गोष्ट आहे असं नाही. परंतु ज्याचा उल्लेख आत्ता जाजू साहेबांनी केला की मागच्या वेळची सत्ता जी त्यांची होती ती का गेली, ती त्याचं कारण त्यांनी एका ओळीत सांगितलं की ती त्यांच्यामुळेच गेली. आत्तासुद्धा अशी कारणं या निवडणुकीमध्ये उपस्थित आहेत किंवा या सरकारमध्ये उपस्थित आहेत. ज्या क्रिमिनल्सच्या संदर्भामधली चर्चा आणि स्वच्छ राजकारणाचा एक नवा चेहरा म्हणून भाजप जनतेसमोर येऊ मागतोय, तरीसुद्धा भाजपच्या राजस्थानच्या सरकारमध्ये ज्यांच्याबद्दल खूप असंतोष आहे असे 2 आणि 3 मंत्री त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. ज्याच्याबद्दलचा तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल 27% लोकांनी त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की या चुका त्यांना अधिक होऊ नयेत म्हणून त्यांनी या चुका सुधारण्याचीही गरज आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी स्वतःच केला होता. म्हणजे आमच्याकडनं सुद्धा अशा चुका होतील तर त्या आम्हीही सुधारायची गरज आहे, हे मी याच वेळी लगेच बोलून टाकतो. परंतु राजस्थानसारख्या राज्यामध्ये जी दिल्लीच्या खूप जवळ आहे याच्यापेक्षा अधिक चांगला प्रभाव निवडणुकीच्या काळामध्ये पडेल असं मला वाटतं. कारण आत्ता निवडणुका झाल्या तर किती टक्के लोक आपला मत देतील त्याचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जवळपास 12% लोकांनी आपला मत देऊ असं सांगितलं आहे आणि 36% लोकांना वाटतं असं की आम आदमी पार्टीने मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीनं या राज्यामधल्या निवडणुका लढवाव्या. मला स्वतःला असं वाटतं की ही प्रक्रिया देशभर जाण्याची जी आहे ती एका वर्षाच्या काळाच्या पक्षामध्ये खूप स्लो आहे असं मानलं जातं. परंतु तरीसुद्धा सगळ्याच गोष्टींची जी काय मर्यादा आहे त्या मर्यादांचा विचार केला तर देशाच्या 650 जिल्ह्यांमध्ये पोचणं हे किती जिकरीचं आहे हे कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला समजण्याची गोष्ट आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व राज्यांमध्ये पोचण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्यावेळी काहीसं प्रमाण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळं येईल हे आम्हीही गृहीत धरलेलं आहे. जनतेने ही अपेक्षा जरी व्यक्त केली असेल की प्रचंड ताकदीने लोक आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत, परंतु ही पोचणे ही क्रिया प्रत्यक्षात जनतेनेच करायला पाहिजे असं आमचं मत आहे. बरोबर आहे, तुमचा हा प्रयत्न चालू असणार आहे. मी डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जातोय. पळशीकर, राजस्थानमधला नरेंद्र मोदींचा जो प्रभाव आहे हा मोठा दिसतोय. 21% लोकांनी भाजपच्या विजयाचं श्रेय त्यांना दिलंय आणि नरेंद्र मोदी आणि वसुंधरा राजे यांना मिळून 49% लोकांचा कौल आहे, त्यांना श्रेय असं म्हणताय. तुम्ही कसं विश्लेषण कराल भाजपच्या या इथल्या लोकप्रियतेचं? आपण हे गेली 2 दिवस जे बोलतोय तेच जर पुन्हा त्याची पुनरावृत्ती करून सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरून निवडून आला त्याची लोकप्रियता काही काळ तरी टिकणं हे अपरिहार्य असतं. या सिद्धांताला राजस्थानच्या उदाहरणांनी आणखीन पुष्टी मिळते, बळ मिळतं. राजस्थानच्या निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हाही आपण याची चर्चा केली होती की राजस्थानमध्ये मोदी हा फॅक्टर, मोदींचा नेतृत्वाचा घटक हा नक्कीच महत्त्वाचा आहे.
आणि आत्ताच्या सर्वेक्षणामध्ये आपल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड यांच्या तुलनेने राजस्थानमध्ये मोदींचा प्रस्थ, मोदींचं महत्त्व किंवा प्रभाव हे जास्त असल्याचं दिसून येतं आणि त्याचा अर्थ आपण काल बोलत होतो त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत सत्ता संतुलनामध्ये राजस्थान आणि राजस्थानमधली ताकद ही मोदींच्या मागे असणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की राजस्थानमध्ये हा जो निकाल लागतोय त्याच्यावरनं एक तुलना जर करायची झाली तर असं म्हणता येईल की काही काळापूर्वी तमिळनाडूमध्ये जसं होत होतं की अगदी टोकाचे निकाल लागायचे, त्या दिशेने राजस्थानची वाटचाल होतीये. मागच्या वेळेला 20 जागा राजस्थानमध्ये काँग्रेसने घेतल्या होत्या, या वेळेला 20 आणि कदाचित त्याहून जास्त जागा भारतीय जनता पक्ष घेऊ शकेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हे जे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्याचं लोकमताचं वैशिष्ट्य आहे ते राजस्थानमध्ये अवतीर्ण होतंय असं कदाचित मानायला लागेल. आणि आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये राजस्थानकडे त्या दृष्टीने पाहावं लागेल की राजस्थानमध्ये केवळ जागा 2 पक्षांमध्ये वाटल्या जाणार नाहीत, द्विध्रुवीय किंवा 2 पक्षांमध्ये राजकारण असेल, पण एका पक्षाला सगळं मिळेल नाहीतर दुसऱ्या पक्षाला सगळं मिळेल आणि एक पक्ष स्वस्थ बसेल, रिकाम्या हाताने परत जाईल. अशा प्रकारची, ज्याला इंग्रजीमध्ये विनर टेक ऑल असं म्हणतात, तशी काहीशी परिस्थिती राजस्थानमध्ये या 2 निवडणुकांच्या दरम्यान निर्माण झालेली दिसते. अगदी. मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर जाणार आहे पंजाब आणि हरियाणामध्ये. इथे खूप मनोरंजक अशी परिस्थिती आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपण आता जाणार आहोत हरियाणा आणि पंजाबमध्ये. इथली मतांची टक्केवारीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते का आणि इथली परिस्थिती काय आहे हे डॉक्टर सुहास पळशीकर आपल्याला समजावून सांगतील. पडद्यावर बघा पहिल्यांदा हरियाणा. हरियाणामध्ये काँग्रेसला 34% मतं मिळण्याची शक्यता आहे आज निवडणुका झाल्या तर. भाजपला 20%, इंडियन नॅशनल लोक दल ओमप्रकाश चौतालांचा पक्ष आहे त्याला 15%, एचजेसी या पक्षाला 8%, बसपाला 4%, आम आदमी पक्षाला 17%. हा आकडा लक्षात घ्या. 17% मतं हरियाणामध्ये आम आदमी पक्षाला पडू शकतात. दिल्लीनंतर त्यांच्या प्रभावाचं दुसरं राज्य आहे, इतरांना 2%. पण काँग्रेसला 34%, भाजपला 20%, इंडियन नॅशनल लोक दलाला 15% आणि आम आदमी पक्षाला 17%. पंजाबमध्ये बघा काय परिस्थिती आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला 27%, अकाली दलाला सर्वाधिक म्हणजे 34%, भाजपला 11%, पीपीपीला 1%, बसपाला 5% आणि पुन्हा आम आदमी पक्षाला इथेही 14% मतं पडू शकतात, इतरांना 8%. अकाली दल सगळ्यात पुढे आहे, पण आम आदमी पक्षाची मतं लक्षात घ्या. 14% मतं आपला सर्वे त्यांना दाखवतोय. मी थेट जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, आपण हरियाणा आणि पंजाबमध्ये जागांचा अंदाज वगैरे दिलेला नाहीये, फक्त मतांची टक्केवारी दिलेली आहे. आम आदमी पक्षाचा मोठा प्रभाव इथे वाढताना दिसतोय. तुम्ही इथल्या परिस्थितीचं, दोन्ही राज्यातल्या परिस्थितीचं काय विश्लेषण कराल? पहिल्यांदा खुलासा करायला पाहिजे जागांच्या बद्दलचा. आपण हे दरवेळेला सांगत आलेलो आहोत की सर्वेक्षण एका संघटनेने केलेलं आहे, CSDSने केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणातली मतांची जी टक्केवारी आहे तिच्या आधारे जागांचं प्रोजेक्शन जे आहे ते चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक राजीव करंदीकर हे करत असतात. त्यांनी असा आम्हाला सल्ला दिला आणि आम्हाला तो योग्य वाटला की पंजाब आणि हरियाणा ही दोन्ही राज्य फार छोटी आहेत आणि त्या छोट्या राज्यांमध्ये आपला जो नमुना आहे, आपलं जे सॅम्पल आहे ते जर लक्षात घेतलं तर त्याच्या आधारे कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने जागांच्या बद्दलचा अंदाज व्यक्त करणं हे चुकीचं होईल. आणि आपल्या सर्वेक्षणाची सुरुवातीपासून अशी पद्धत राहिलेली आहे की शास्त्रीय पद्धतीने जे मान्य नसेल ते करायचं नाही. त्याप्रमाणे आपण असं ठरवलं की हरियाणामध्ये 600 आणि पंजाबमध्ये 700 हा जर आपला नमुना असेल तर तिथे जागांचं प्रक्षेपण किंवा जागांचा अंदाज व्यक्त करायचा नाही. मात्र या दोन्ही राज्यांची स्टोरी, या दोन्ही राज्यांची गोष्ट म्हणून जर पाहिली तर फार मनोरंजक वाटू शकेल आणि गुंतागुंतीची वाटू शकेल अशी आहे. कारण ही दोन्ही राज्य 2009च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूने राहिली होती. दीपिंदर सिंग हुडा यांचं सरकार तिथे दुसऱ्यांदा नंतर कसंबसं का होईना 2009 मध्ये निवडून सुद्धा आलं होतं आणि त्यामुळे आज हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर पंजाबमध्ये मात्र 2009 मध्ये जरी काँग्रेसला तिथे आघाडी मिळालेली असली तरी पंजाबमधलं अकाली दल आणि भाजप आघाडीचं सरकार विधानसभेमध्ये पुन्हा आत्ता निवडून आलेलं आहे. आणि त्यामुळे या 2 राज्यांमध्ये काँग्रेसला एक तर अशी आशा असू शकते की निदान काही प्रमाणात आघाडी मिळेल. पण आपल्या सर्वेक्षणामध्ये मात्र असं दिसतंय की या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसबद्दल फारसं चांगलं मत नाहीये.
पुढे आपण कदाचित याची चर्चा करू तेव्हा लक्षात येईल, पण थोडा फरक त्याच्यातला जो आहे इतर राज्यांच्या तुलनेने तो असा की इतर राज्यांच्या तुलनेत हरियाणामधलं सरकार जरी आम आदमी पार्टीला एवढी मतं मिळत असली तरी सुद्धा पूर्णपणे अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेली आहे आणि काँग्रेसला पूर्णपणे तिथे लोकांनी मनातनं काढून टाकलेलं आहे असं चित्र मात्र दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला वेगळ्या भाषेत बोलायचं तर की पंजाब आणि हरियाणा आणि त्यातल्या त्याच हरियाणामध्ये अजूनही काँग्रेसला थोडीफार आपली पत टिकवण्याची संधी आहे, थोडीफार आपली ताकद आणि थोड्याफार जागा टिकवण्याची संधी आहे. आम आदमी पार्टी ही या दोन्ही राज्यांमध्ये महत्त्वाचा घटक ठरणार आहे आणि आत्ता तरी आपल्याला जे दिसतंय आपल्या आकडेवारीवरनं ते असं की हरियाणामध्ये बसपाची मतं आम आदमी पार्टी मोठ्या प्रमाणावर घेतेय, पण पंजाबमध्ये मात्र खरा धक्का काँग्रेसला आम आदमी पार्टीच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेला आहे. आम आदमी पार्टीच्या अस्तित्वामुळे दोन राज्यात कशी परिस्थिती निर्माण झाली आहे ते आपण बघितलं. संजीव साने, तुमचा काय अभ्यास आहे पक्षाचा, पंजाबचा आणि हरियाणाचा? पंजाब आणि हरियाणा ही सुद्धा जसं राजस्थान दिल्लीच्या जवळ आहे तसं पंजाब आणि हरियाणा हे सुद्धा दिल्लीच्या जवळची राज्य आहेत आणि दिल्लीच्या अनेक गोष्टींचा परिणाम जसा अनेक राज्यांवर होतो तसा इकडेही होतो. समाजातली ही जी आपण आता ज्या समाज घटकांचा उल्लेख वेगवेगळ्या पद्धतीने या सर्वेमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये करत असतो, मला असं दिसतं की दिल्लीमध्ये अनपेक्षितरित्या अनेक लोकांना असं वाटलं होतं की समाजातला जो तळचा घटक आहे तो घटक यावेळीसुद्धा काँग्रेसबरोबर राहील, परंतु व्यवहारात तो तसं झालेलं नाही. त्यातल्या 12पैकी 9 जागा आम्हाला मिळाल्या आणि 2 जागा भाजपला मिळाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मला स्वतःला असं दिसतं की पंजाब आणि हरियाणा ह्या दोन्ही राज्यांमधले सुद्धा तळचे समाज आज आम आदमी पार्टीच्या बरोबर आहेत. त्यामुळे हे जे तुम्हाला वाढलेलं प्रमाण जे दिसतंय ते या समाजाचं प्रतिबिंब आहे असं आम्ही मानतो आणि या समाजाला एक नवा आत्मविश्वास या नव्या प्रक्रियेमध्ये मिळालेला आहे. तो अनेक कारणामुळे मिळालेला आहे, परंतु एक नवा आत्मविश्वास या समाजातल्या तळच्या घटकांना देण्याचं काम आम आदमी पार्टीने केलं आहे, ज्याचं एक डायरेक्ट प्रतिबिंब पंजाब आणि हरियाणामध्ये पाहायला मिळतं. याचा मी उल्लेख मुद्दाम असं करीन की अनेकांना पंजाबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेड्यूल कास्ट समाजाचे किंवा अनुसूचित जातीच्या समाजाचं वर्चस्व आहे ही गोष्ट अनेक जणांना माहिती नाही. अनेक जणांना त्या राज्याचा जो त्यांचा एक अभ्यास आहे म्हणा किंवा जे वाचन आहे त्या वाचनामध्ये ही गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे की हे जे पंजाबचं वास्तव आहे ते वास्तवसुद्धा अनेक वेळेला फार महत्त्वाचं ठरलेलं आहे काँग्रेस आणि अकाली दल किंवा भाजपच्या संदर्भामध्ये. आज हे सगळे सेक्शन, मग त्यात शेतमजूर मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यात सफाईशी जोडलेले व्यवसाय करणारे जे लोक आहेत तेही यांच्याबरोबर आमच्याबरोबर आहेत आणि एक मोठ्या स्तरावर एक आत्मविश्वास तळच्या घटकांना देण्यामध्ये आम आदमी पार्टी यशस्वी झालेली आहे. त्यामुळे हे जे प्रमाण मतांची टक्केवारी तुमची दिसते आहे असं डॉक्टर पळशीकर सुद्धा सांगतायत. पण आपण जाऊया श्याम जाजूंकडे. श्याम जाजू, दोन्ही राज्यामध्ये तुम्ही बघितलं भाजपची परिस्थिती काय आहे? काँग्रेस आणि अकाली दल, विशेषतः हरियाणामध्ये काँग्रेस आणि पंजाबमध्ये अकाली दल तुमच्या पुढे आहे आणि त्याबरोबरीने आम आदमी पक्षाचा शिरकाव होतोय. तुम्ही कसं बघता याकडे? एक तर फरक लक्षात असा घेतला पाहिजे, पंजाबमध्ये अकाली दल जास्त जागा लढतं, आमचा लढण्याचा हिस्सा फार कमी असतो. त्यामुळे दोन्हींचं मिळून जर मतांचे आकडे जर पर्सेंटेज आपण पाहिलं तर 34% अकाली दल आणि 11% भारतीय जनता पार्टी, म्हणजे 45% लोक अकाली भारतीय जनता पार्टी गठबंधनाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे हे विचार केला पाहिजे, कारण आम्ही जागा तिथे फार कमी लढतो. तीच गोष्ट आहे हरियाणाची. हरियाणामध्ये 20% भारतीय जनता पार्टी आणि 8% हजका आम्ही दोघं मिळून लढतो. त्यामुळे ते दोघांचं मिळून 28% अशा प्रमाणात आम्हाला पाहायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की पंजाबमध्ये आम्ही सत्ताधारी आहोत, हरियाणामध्ये आम्ही विपक्ष आहोत. हरियाणामध्ये तुलनेने आमची पार्टी वीक आहे. कधी आम्ही चौटालांच्या बरोबर राहिलो आहे, आता हजकाच्या बरोबर आम्ही आहोत. पण मोदींचा प्रभाव पूर्ण देशामध्ये जे आहे तेच आपल्याही सर्वेमध्ये मी पाहतोय. दोन्ही राज्यामध्ये मोदींना भरभरून लोकांनी अनुकूलता दाखवलेली आहे. मोदींची पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे आणि लोकसभांची निवडणूक ही पंतप्रधानांकडे पाहून होत असते. देशाचा अखिल भारतीय अजेंडा त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे पंजाबमधलं अकाली दल आणि भारतीय जनता पार्टीच्या गठबंधन सरकारची प्रस्तुती, त्याचा परफॉर्मन्स याचा स्वाभाविक परिणाम त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे पंजाबमध्ये आजपर्यंत असं झालेलं आहे
एक वेळ काँग्रेस आणि एक वेळ अकाली अशा प्रकारचं अल्टरनेट सरकार आलंय. पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तिथे असं झालं की भारतीय जनता पार्टी आणि अकाली दलाचं सरकार रिपीट झालेलं आहे. मला असं वाटतं की निश्चितपणाने त्याचाच परिणाम आता येणाऱ्या लोकसभेमध्ये दिसेल आणि पंजाबमध्ये चांगले वातावरण राहील. हरियाणामध्ये काँग्रेसचं रॉबर्ट वाड्रा प्रकरणामुळे झालेले हुड्डा सरकारची बदनामी, काँग्रेसचं ज्या प्रकारचा परफॉर्मन्स, याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे हे म्हणू शकतो की हरियाणामध्ये हजका आणि भारतीय जनता पार्टी मिळून गठबंधनचं पहिल्यांदा एक चुनाव होणार आहे. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये एकूण देशाचा जो परिणाम आहे आणि मोदींची लोकप्रियता जर पाहाल तर हरियाणा सुद्धा त्याला अपवाद नाही. ज्या ठिकाणी आमची आता रिवाडीला रॅली झाली, ऐतिहासिक रॅली झाली, एक्स सर्व्हिसमॅन सगळे त्याच्यामध्ये होते. त्यामुळे या दोन्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्सचा जोपर्यंत विषय आहे, निश्चितपणे चांगला परफॉर्मन्स येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, हे मी निश्चितपणाने आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे, आता मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर जाणार आहे उत्तर प्रदेशाकडे. नमस्कार, लढाई लोकसभेची एक मागोवामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण जाणार आहोत उत्तर प्रदेशकडे. उत्तर प्रदेश हे देशातलं एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. तुम्हाला माहिती आहे, लोकसभेच्या 80 जागा तिथे आहेत आणि ह्या 80 जागांवर कुणाचा प्रभाव पडतो यावर दिल्लीतल्या सत्तेचं केंद्र कुणाकडे झुकणार आहे हे ठरतं असं म्हटलं जातं. यावेळेला इथे कुणाचा प्रभाव आहे? समाजवादी पक्ष गेल्या वेळेला जिंकला होता, त्यांचा प्रभाव कायम आहे का? बसपची काय परिस्थिती आहे? भाजपचं जे गारुड आहे ते इथे चालणार आहे का? काँग्रेसची काय अवस्था असणार आहे? हे सगळं आपण पाहणार आहोत या पुढच्या सर्वेमध्ये. सुरुवात करूया. उत्तर प्रदेशमध्ये या क्षणाला जर निवडणुका घेतल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील या ग्राफिकपासून. उत्तर प्रदेशात सर्वाधिक मतं मिळणार आहेत भारतीय जनता पक्षाला. आमच्या सर्वेच्या अंदाजानुसार भाजप 38%, समाजवादी पक्ष 17%, बसप 17%, काँग्रेस 16%, आम आदमी पक्ष 5%, इतर 60%. पण भाजपच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते. या पक्षाला तुम्ही बघितलं पडद्यावर 38% मतं मिळताना दिसत आहे. पुढे जाऊया. अलीकडेच मुझफ्फरनगरमध्ये दंगल झाली होती. या दंगलीबाबत तुम्ही कोणत्या पक्षाला दोषी धरता असा प्रश्न आम्ही विचारला. समाजवादी पक्षाला दोष दिला 45% लोकांनी, भाजपला 13%, बसप 8%, काँग्रेसला 4%, इतरांना 3% लोकांनी दोष दिला आणि माहीत नाही म्हणणारे होते 27%. पण समाजवादी पक्षाला दोष देणारे लोक सर्वाधिक होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशमधल्या सपा सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहेत असं म्हणणारे 48% लोक आहेत. असमाधानी आहेत असं म्हणणारे 41% लोक आहेत. आमच्या गेल्या सर्वेनुसार हे प्रमाण जे होतं असमाधानी असणाऱ्यांचं हे 32% होतं. पुढे जाऊया. मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांची कामगिरी कशी वाटते? समाधानी असणारे लोक अजूनही 50% आहेत, पण असमाधानी असणाऱ्यांची संख्या वाढते. आता ती 40% झाली आहे. गेल्या सर्वेपेक्षा ही संख्या जास्त आहे. उत्तर प्रदेशात सपाच्या सरकारला पुन्हा संधी द्यायला हवी का नाही म्हणणारे लोक आहेत 57%. 57% लोकांना वाटतंय की सपाला पुन्हा संधी द्यायला नको. लोक नाराज झालेले दिसतात. आपण बघितलं उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाचं सरकार कसं नाराज झालेलं आहे. मी चर्चेला सुरुवात करणार आहे श्याम जाजू यांच्यापासून. श्याम जाजू, उत्तर प्रदेशात ज्याला विजय मिळतो, जो पुढे असतो, तो दिल्लीचं तख्त सगळ्यात आधी गाठतो असं म्हणतात. आत्ता मतांच्या टक्केवारीनुसार भाजप पुढे आहे. काय किमया तुम्ही केली आहे उत्तर प्रदेशावर की गेल्या वेळेपेक्षा चित्र इथे बदलत आहे? उत्तर प्रदेश हे एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा गड राहिलेला आहे. तिथल्या 90 जागांपैकी 90 लोकसभांच्या जागा आहेत, त्यातल्या 58 जागांवर आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे, जिंकून आलेलो आहोत. विधानसभामध्ये 200चा आकडा आम्ही तिथे क्रॉस केलेला आहे 410 पैकी. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये लोकल पार्टी सपा आणि बसपांचं वाढ आणि त्याचा जो आम्हाला फटका बसला होता तो या निमित्ताने भरून निघालेला आहे. यंदा सर्वात जास्त पॉप्युलॅरिटी असलेला लीडर म्हणून त्या ठिकाणी मोदींना लोक पाहत आहेत.
58% पर्यंत आपल्या सर्व्हेने आम्हाला तिथे पोहोचवलेलं आहे. आणि या दोन्ही पार्ट्या ज्या लोकल पार्ट्या आहेत, काँग्रेस तर तिथे संपलेलीच आहे, नेस्तनाबूत झालेली आहे, पण या दोन्ही पार्ट्या 17% पर्यंत येऊन थांबलेल्या आहेत. निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी जिथून चांगल्या प्रकारच्या परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवते आहे असं आहे उत्तर प्रदेश. त्या ठिकाणी आम्ही राज्य केलेलं आहे, तिथे केंद्रामध्ये चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व, घवघवीत यश या हिंदी बेल्टनी दिलेलं आहे आणि या देशाला मॅक्सिमम पंतप्रधान उत्तर प्रदेशाने दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांना उद्या केंद्रामध्ये सत्ता करायची आहे अशा भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश उपेक्षित ठेवून चालणार नाही, दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीने अमित शहांना तिथे प्रभारी केल्यापासून चांगल्यापैकी तिथे कॉन्सन्ट्रेट केलंय. आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिलं गोरखपूरची अभूतपूर्व रॅली, का याच्या अगोदर कानपूरला झाली, बहराईचला झाली, वाराणसीला झाली, सर्व रॅल्यांना उत्तर देणारा अशा प्रकारची आजची रॅली झाली पूर्व उत्तर प्रदेशातल्या या बेल्टमध्ये. आणि सर्वत्र एकच आवाज येतो आहे की मोदींसारखा माणूस ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेला आहे त्या ठिकाणच्या सरकारच्या परफॉर्मन्सवर लोक नाराज आहेत. अखिलेश सरकार आम्ही डिससॅटिस्फाईड आहोत त्या सरकारपासून असं म्हणणारे 58% लोक आहेत. आणि मुजफ्फरनगर दंगलीमध्ये सत्ताधारी पक्ष एसपीचं किती मोठं योगदान आहे याच्यावर 45% लोकांनी त्यांना जबाबदार धरलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं ज्या ज्या ठिकाणी राज्य तिथे कानून आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारची मेंटेन केली जाते हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना असं वाटतंय की ज्या पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये राज्य केलं, ज्या पार्टीला उत्तर प्रदेशने भरपूर समर्थन दिलं होतं त्या पार्टीला पुन्हा आणण्यासाठी उत्तर प्रदेशची जनता उत्सुक आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली ते निश्चितपणे येतील. अटल बिहारींच्यावर प्रेम करणारा असा हा उत्तर प्रदेश निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत करिश्मा करून दाखवेल. आणि यावेळा जे भारतीय जनता पार्टीची सत्ता परत येईल असं आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये बिहार, यूपी यांचं योगदान निश्चितपणे चांगलं असणार आहे. संजीव साने, तुमच्या पक्षाने असं जाहीर केलेलं आहे की कुमार विश्वास हे राहुल गांधींच्या विरोधामध्ये अमेथीमधून निवडणूक लढवतील, पण तुमच्या पक्षाचं अस्तित्व काही फार मोठं उत्तर प्रदेशात दिसत नाहीये. 5% मतं तुमच्या वाट्याला येत आहेत. मोदींचा जो वाढता प्रभाव आहे, भाजपचा जो वाढता प्रभाव आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? एकतर ही गोष्ट खरी आहे की जे सर्वे किंवा जे आकडे किंवा रिपोर्ट्स येत आहेत त्यात मोदींचा प्रभाव उत्तर प्रदेशमध्ये वाढतोय, परंतु अशा स्वरूपाचा अपसर्ज भाजपच्या बाबतीमध्ये यापूर्वी अनेक वेळा दिसला होता. त्यामुळे हा कंटिन्युटी इफेक्ट आहे असं मानायची काय गरज नाही. ज्यावेळी राम मंदिराचं आंदोलन झालं त्याच्यानंतर संपूर्ण उत्तर भारतामध्ये एक भाजपची लहर होती, परंतु ती त्यांना टिकवता आली नाही, हे वास्तव आहे. आणि अशा स्वरूपाची मोदी लहर जी आहे असं ते म्हणत आहेत, ती लहरसुद्धा ह्यांना टिकवता येईल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. मला इतकंच आत्ता सांगायचं या निमित्तानं की आम आदमी पार्टीचं जे उत्तर प्रदेशचं स्ट्रक्चर आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये जे आम्ही काम करतो आहे त्या कामाच्या आधारावर मी हे सांगेन की हे निकाल खूप चकित करणारे उत्तर प्रदेशच्या संदर्भात लागतील. त्याचं भविष्य मला काय सांगायचं नाही आहे, किती टक्के जागा आणि किती मतं वगैरे, परंतु ज्या 80 लोकसभा जागा आहेत त्या 80च्या 80 जागा आम्ही लढवणार आहोत, नंबर 1. आणि या संदर्भामध्ये आत्ता जी 5% मतांचा आकडा आपण दाखवलेला आहे तो पुढच्या काळामध्ये नक्कीच वाढेल. आणि मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर आम्ही काँग्रेसची मतं खाऊ असं जे म्हटलं जातं आहे, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही BJPची मतं खाऊ याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही BJPची मतं खाल असं म्हणताय. मी जाणार आहे पळशीकरांकडे. पळशीकर, भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय, त्यांची मतंही 38% वाढलेली आहे आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये सपा आणि बसपाची मतं कमी झालेली आहेत. याचं कारण काय? त्याला मुख्य कारण जे आहे ते असं आहे माझ्या मते की आत्ता तिथे सरकार तर समाजवादी पार्टीचं आहे आणि ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचं सरकार नीट जर चालत नसेल तर त्याचा फटका त्या पक्षाला बसणं स्वाभाविक आहे. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर बऱ्याच अपेक्षा सगळ्यांनीच समाजवादी पार्टीच्या सरकारकडनं ठेवल्या होत्या. एक अपेक्षा अशी होती की त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि राज्यकारभाराची पद्धत ही जास्त आधुनिक स्वरूपाची असेल. दुसरं अशी अपेक्षा होती की ते आणि त्यांचा पक्ष हे जास्त समावेशक बनतील. केवळ यादवांचा किंवा केवळ ओबीसींचा पक्ष ही जी प्रतिमा त्या पक्षाची निर्माण झालेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणावर सगळ्या समाजाला बरोबर घेण्याचा प्रयत्न ते करतील.
तिसरी अपेक्षा होती उत्तर प्रदेशच्या विकासाला गती देतील. कोणी कितीही टीका केली तरी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की बीएसपीचं सरकार मायावतींचं जेव्हा होतं उत्तर प्रदेशात, तेव्हा निदान त्या सरकारच्या पूर्वार्धामध्ये उत्तर प्रदेशच्या विकासाला गती प्राप्त झाली होती. ती पुढे टिकली नाही. पण अखिलेश यादव सरकार आल्यानंतरच्या काळामध्ये या तिन्ही पातळ्यांवरती त्यांना अपयश आल्यामुळे सर्व समाज घटकांकडनं नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागली आणि त्यामुळे समाजवादी पार्टीची एकूण लोकप्रियता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याची ताकद ही अचानकपणे फार मर्यादित झालेली आहे आणि हे गेल्या वर्षभरात झालेलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला बीएसपीला दुसऱ्यांदा सत्ता तिथे मिळवता न आल्यामुळे आणि बीएसपीची सत्ता जेव्हा यूपीमध्ये त्यांना मिळाली तेव्हाची जी भूमिका होती सर्वजन समाजाची किंवा सर्वसमावेशकतेची, ती भूमिका कायम ठेवून त्यांना जागा वाढवता न आल्यामुळे त्यांचं सतत दोलायमान परिस्थिती अशी झालेली आहे की एका वेळेला सर्वसमावेशकतेची भूमिका, सर्वजन समाजाची भूमिका आणि दुसरीकडे आपल्याला मतं देणारा अनुसूचित जातींचा जो मुख्य मतदार आहे तो टिकवणं, या दोन टोकांमध्ये बीएसपी ही अडकलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे बीएसपीला तिथे फारसा वाव आत्ताच्या घडीला तरी निर्माण झालेला दिसत नाही. भाजपने स्वतः काय केलं असा जर विचार केला तर मला असं दिसतंय की पूर्वापार म्हणजे 98-99 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं उत्तर प्रदेशातलं यश हे मुख्यतः उच्च जाती आणि यादव सोडून उरलेल्या मुख्यतः ज्यांना जास्त मागास ओबीसी जाती म्हणता येईल त्यांची युती साधणं हे कसब उत्तर प्रदेशमध्ये भाजपला त्यावेळेला साधलं होतं 98-99 मध्ये आणि त्यामुळे त्यांच्या तिथल्या त्यावेळेला उत्तराखंड अजून वेगळं झालेलं नव्हतं, 84 जागा होत्या, त्याच्यात 58 जागांपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाने हे एका बाजूला आणि दुसरी व्यूहरचना त्यांची यूपीमध्ये कायम जी राहिलेली आहे, जिची आत्ता पुनरावृत्ती पुन्हा होतीये, ती म्हणजे ज्याला आपण ध्रुवीकरण, सांप्रदायिक ध्रुवीकरण असं म्हणतो, ते सांप्रदायिक ध्रुवीकरण करायचं की जेणेकरून हिंदू मतं जास्त मोठ्या प्रमाणावर एकवटतील, ही त्यांची दुसरी तिथली व्यूहनीती राहिलेली आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला तिथे जे यश मिळते त्याच्या कारणांमध्ये दुसऱ्या म्हणजे इतर पक्षांचं अपयश हे जेवढं आहे तेवढंच भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा एक विशिष्ट प्रकारची सामाजिक आघाडी तिथे निर्माण करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत, हे त्याचं दुसरं कारण आहे. या तीन पक्षांची आपण जे काय आहे त्याचं विश्लेषण केलं, परंतु काँग्रेसचं विश्लेषण काय आहे? काँग्रेस 80च्या दशकानंतर उत्तर प्रदेशामधून काँग्रेस ही जवळपास हद्दपार झाल्यासारखी होती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 21 जागा जेव्हा मिळाल्या तेव्हा एका अर्थाने तो बोनस होता, अचानकपणे मिळालेला तो धनलाभ होता. त्या तुलनेने काँग्रेसला नंतरच्या काळामध्ये तिथे फारसं काही करता आलेलं नसल्यामुळे काँग्रेसला तिथे फार वाव नाहीये आणि विशेषतः त्यांची जी सामाजिक आघाडी करण्याची कल्पना आहे त्या आघाडीमध्ये उत्तर प्रदेशातल्या उच्च जाती हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या भाजपकडे गेल्या की काँग्रेसची तिथली सामाजिक आघाडी ही डळमळीत झाली होते असं आपल्याला दिसतं. दुसऱ्या टोकाला काँग्रेसने जो प्रयत्न केलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये तो असा, ज्याचा परवा आपण वेगळ्या संदर्भात उल्लेखही केला होता इतर राज्यांच्या संदर्भात, तो म्हणजे केवळ कुठल्या तरी एक किंवा दोन जाती समूहांची आघाडी न करता सर्व जाती समूहांचा एक पक्ष म्हणून उभं राहायचं, ज्याला आपण इंद्रधनुष्यासारखी किंवा रेनबो कोॲलिशन आघाडी असं म्हणतो, ती सामाजिक आघाडी. पण ती करण्यासाठी सगळ्या समाज घटकांकडनं जी थोडी थोडी मतं मिळावी लागतात ती आत्ताच्या तिथल्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला मिळत नाहीयेत आणि अर्थातच इतर ठिकाणच्या प्रमाणे स्थानिक पातळीवर, राज्याच्या पातळीवर तिथे काँग्रेसला सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व आणि संघटना या दोन्ही नाहीयेत. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्याला असा दिसतो की गेल्या वेळेला मोठं यश मिळून सुद्धा या वेळेला ते टिकवता येईल याची अजिबात हमी देता येत नाही, किंबहुना बहुधा काँग्रेस त्यामुळे या वेळेला खालावेल अशी यूपीमध्ये परिस्थिती आहे. म्हणजे एकूण काँग्रेस, बसपा आणि सपाची पिछेहाट आणि भाजपची आगेकूच अशी परिस्थिती या टक्केवारीवरून तरी आता उत्तर प्रदेशात दिसते. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर बघूया इतर ग्राफिक्स. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यूपीए सरकारची लोकप्रियता काय आहे उत्तर प्रदेशामध्ये ते तपासूया. बघा पडद्यावर. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का असा प्रश्न विचारला आम्ही. 61% लोक नाही असं म्हणतायत. सर्व देशाप्रमाणे उत्तर प्रदेशातही यूपीए सरकार हे अत्यंत अलोकप्रिय ज्याला म्हणता येईल असं झालेलं आहे. पुढे बघूया. पंतप्रधान कोण व्हावा, इथेही नरेंद्र मोदींना सर्वाधिक पसंती आहे. नरेंद्र मोदी 35%, राहुल गांधी 12%,
सोनिया गांधी 3%, मायावती 11%, मुलायम सिंह यादव 10%, अरविंद केजरीवाल 4%. पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करूया. मगाशी सुहास पळशीकर आपल्याला सांगत होते की उत्तर प्रदेशामध्ये भाजपची रणनीती काय आहे, पण युपीए सरकारची लोकप्रियता सुद्धा घसरलेली आहे सर्व देशाप्रमाणे उत्तर प्रदेशात सुद्धा. आपण याकडे कसं बघू शकतो पळशीकर? नाही, एक तर असं आहे की लोकप्रियता घसरलेली आहे हे आपण परवापासून बोलतो आहोत आणि त्याला उत्तर प्रदेश अपवाद असण्याचं काहीच कारण नाहीये. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा युपीए सरकारची लोकप्रियता घसरलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण युपीए सरकारची लोकप्रियता घसरली याच्या खेरीज उत्तर प्रदेशचं जर वैशिष्ट्य काही असेल तर ते असं की 2 मोठे राजकीय मोहरे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आहेत. एक भारतीय बसपा आणि दुसरा समाजवादी पार्टी. आता हे जे 2 पक्ष आहेत त्यांच्यावरती उत्तर प्रदेशचं सगळं राजकारण चालेल, त्यांच्या भोवती हे राजकारण चालेल. आणि 2009 मध्ये जसं दिसलं आपल्याला त्याप्रमाणे काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षाही भारतीय जनता पक्ष हे काहीसे परिघावरती असतील. म्हणजे त्यांची भूमिका ही 10-15 जागांपर्यंत जाईल आणि या दोघांना मात्र भरघोस जागा मिळतील किंवा मतं मिळतील हा जो हिशेब असतो. आणि त्यामुळे चौरंगी राजकारण उत्तर प्रदेशमधलं होईल ही जी अपेक्षा असते ती होत नाहीये. हा उत्तर प्रदेशमधल्या या सर्वेक्षणातला खरा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. म्हणजे जर मतांची टक्केवारी केवळ आपण पाहायची ठरवली तर आपल्याला असं दिसतं की हे सगळेजण कमी अधिक प्रमाणात एकाच पातळीवरती आलेले दिसत आहेत. म्हणजे काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल किंवा बसपा असेल, ह्या तिघांची मतं जवळपास सारखी आहेत. त्यातल्या त्यात मग जर विचार केला तर काँग्रेसची मतं अजूनही तिथे गेल्या वेळेच्या तुलनेने जवळपास तेवढीच आहेत, कारण गेल्या वेळेला काँग्रेसला 18% मतं होती. पण ज्या पार्टीज या 90च्या दशकाच्या राजकारणाचं महत्त्वाचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून आपण ज्यांच्याकडे बघूत त्या दोन्ही पक्षांना जर उत्तर प्रदेशच्या राजकारणातून हद्दपार व्हावं लागलं किंवा परिघावर जावं लागलं तर ते केवळ तात्पुरता निवडणुकीच्या निकालांवर होणारा तो परिणाम असेल असं नाही, तर एकूण भारताच्या राजकारणाची रचना त्यामुळे बदलतीये का हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होईल. आणि समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाज पार्टी यांच्या पद्धतीचं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये चालेल की नाही हा प्रश्न मला असं वाटतं आपल्या सर्वेक्षणामधनं उपस्थित होतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. संजीव साने याकडे तुम्ही कसं बघताय? कारण एका बाजूला उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाची लोकप्रियता कमी होताना दिसते. त्यांची मतं 17% आलेली आहेत दोघांची. साधारणपणे कुठच्याही निवडणुकीमध्ये आजपर्यंतच्या या दोन्ही पक्षांना 27-28% मतं मिळालेली होती, ती कमी होत आहेत आणि काँग्रेसची 16% राहत आहेत. पण त्याच वेळेला तुमचा प्रवेश होतोय, याकडे तुम्ही कसं बघताय? आणि मगाशी तुम्ही म्हणालात की धक्का बसू शकतो तुमचा इतर मोठ्या पक्षांना, म्हणजे काय? एकतर पळशीकरांनी याचं योग्य विश्लेषण केलेलं आहे आणि ज्या पद्धतीच्या राजकारणाची अपेक्षा या देशातल्या जनतेला आहे असं राजकारण करण्याची एक धारणा 130 वर्षाहून अधिक जुनी परंपरा असलेला काँग्रेस करेल अशी जी जनतेची अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांनी सोडून दिलेली आहे. म्हणजे जनतेने आता हे ठरवलेलं आहे की काँग्रेस अशा स्वरूपाचं सार्वकालिक सर्वसमावेशक राजकारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. नंबर 1. नंबर 2, ज्याचा उल्लेख पळशीकरांनी आधीच्या विश्लेषणामध्ये केला की भारतीय जनता पक्षाने आपला अजेंडा एकदम क्लिअर ठेवलेला आहे. त्यांना त्या हिंदू कार्डाच्या भोवती सगळी जनता एकवटायची आहे आणि त्याचं एक निदर्शक आहेत नरेंद्र मोदी आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चाललेली आहे. याचे जे काय संभाव्य धोके आहेत ते धोके काय काय असू शकतात हे या देशातल्या जनतेला माहिती आहे. त्याचा पुनरुच्चार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु या दोन्हींच्या मधला ज्याचा उल्लेख आत्ता पळशीकरांनी केला की एक समाजवादी बहुजन समाजाला बरोबर घेणारं राजकारण करण्याची अपेक्षा बसपा आणि सपाकडनं जी होती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जी लोकप्रियता मिळाली. म्हणजे असं म्हणायचं का की सर्वसमावेशक पक्षाची जी जागा आहे ती घ्यायला आप उत्सुक आहे? यस, मी ह्याचा अनेक वेळा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आम आदमी पार्टीची जी वैचारिक भूमिका आहे जिचा आधार भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये असलेली जी मूल्यतत्त्वे आहेत ती आहेत आणि त्या दृष्टीने या जात आणि धर्म आणि पैसा आणि गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार विरोध याच्यावर आधारलेलं राजकारण करण्याची गरज या देशामध्ये आहे. मला स्वतःला असं वाटतं
की हे पाचही मुद्दे या समाजातल्या सर्व लोकांना बरोबर घेणारे आहेत. त्यामुळे असं एक सर्वसमावेशक, ज्याच्यामध्ये जातीचा अपील नाही, ज्याच्यामध्ये धर्माचा अपील नाही, ज्याच्यामध्ये गुन्हेगारीला असा बाजूला असा पक्ष तुम्हाला चालवायचा आहे. मला पळशीकरांना विचारायचं आहे, पळशीकर, संजीव साने जे म्हणतायत असा पक्ष पुढच्या काळात लोकांना हवा असू शकतो का? आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत सपानी जे राजकारण केलं एका धर्माच्या आधारे किंवा बसपानी जे राजकारण केलं त्या पलीकडे जायची खरोखरच मतदारांची इच्छा आहे का? एक गोष्ट पहिल्यांदा खुलासा करायला पाहिजे की जातीच्या किंवा जाती समूहांच्या आणि धर्माच्या संदर्भातलं राजकारण हे पूर्णपणे त्याज्य असतं किंवा लोकशाही विरोधी असतं असं नाहीये. तर त्या राजकारणाला कुठल्या तरी पद्धतीने एक सामाजिक न्यायाची भूमिका असावी लागते, तर ते राजकारण पुढे जाणारं आणि लोकशाहीवादी असतं. समाजवादी पार्टी असेल किंवा बिहारमधला राष्ट्रीय जनता दलासारखा पक्ष असेल, या पक्षांनी 90च्या दशकामध्ये असं एक वातावरण निर्माण केलं की समाजातल्या एका मोठ्या घटकाच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व आम्ही करू. पण हे केवळ भावनिक आवाहन करून पुरेसं नसतं, तर त्याच्या पलीकडे जाऊन परफॉर्मन्स किंवा कामगिरी करून दाखवावी लागते. आणि हे पक्ष त्या कामगिरी करण्याच्या बाबतीमध्ये वेळोवेळी कमी पडले, याचा अनुभव गेल्या 25 वर्षात 20 वर्षांमध्ये आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनतेला केवळ जातीचा उल्लेख नसलेलं, धर्माचा उल्लेख नसलेलं असं काहीतरी राजकारण चालेल असं म्हणणं भाबडेपणाचं होईल. शहरातल्या काही मध्यमवर्गीय लोकांना कदाचित असं वाटतं की जातीचा आणि धर्माचा उल्लेख राजकारणात करू नये. प्रत्यक्षात मुद्दा असा असतो की जात किंवा धर्म याला जोडून अन्याय आणि विषमता यांचा जो संबंध आहे तो लोकांपुढे आणणं आणि अंतिमतः जातीचं नव्हे तर अन्यायाच्या विरोधाचं, धर्माचं नव्हे तर अन्यायाच्या आणि विषमतेच्या विरोधाचं राजकारण आम्ही करतो. इथपर्यंत जर लोकांना एखादा राजकीय पक्ष आपलं म्हणणं पटवून आणि दाखवून देऊ शकला तर लोक नक्की त्याच्या पाठीमागे जाऊ शकतील. आता हे मी जे सगळं बोलतोय ते आम आदमी पार्टीच्या संदर्भात बोलत नाहीये, हे कृपा करून लक्षात घ्या. याचं कारण आम आदमी पार्टी हा पक्ष अजून काही राज्यांमध्ये उभा राहतोय आणि खरोखरी तो पक्ष किती वाढेल आणि त्याची खरोखरीची भूमिका काय असेल या दोन्ही गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे मी आणि संजीव साने भाषा जरी एक करतो आहोत असं दिसत असलं तरी याचा अर्थ आम आदमी पार्टी हा तो स्वप्नातला उद्याचा पक्ष आहे असं मी आत्ता तरी म्हणत नाहीये, याची मात्र कृपा करून नोंद घ्या. ठीक आहे, मी जाणार आहे जाजूंकडे. श्याम जाजू, मगाशी पळशीकर जे म्हणाले की तुम्ही भाजप उत्तर प्रदेशात जी शक्ती वाढवतोय ते एका बाजूला सांप्रदायिक ध्रुवीकरण करून आणि दुसऱ्या बाजूला जातींचं समीकरण मांडून, उच्च जाती तुमच्याकडे होत्याच, अतिमागास जाती आहेत त्यांनाही तुम्ही बरोबर घेतायत, पण त्यांचा जो पहिला मुद्दा होता सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा त्याकडे तुम्ही कसं पाहताय? हा तुमच्यावर आरोप होतोय की नरेंद्र मोदी देशभर विकासाची भाषा बोलतात आणि उत्तर प्रदेशात जाऊन मात्र छुप हिंदुत्वाचं राजकारण करतात. काय उत्तर द्याल? भारतीय जनता पार्टीची भूमिका फार स्पष्ट आहे. कुठेही ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं अशा प्रकारचा कुठलाही प्रकार त्याच्यामध्ये नाही. भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला विरोधी पक्षात होती त्या वेळेपासून काँग्रेसनी या देशामध्ये अशा प्रकारचे आरोप करून हे संप्रदायवादी, हे जातीयवादी, हे अशा प्रकारचे सतत वार करून लोकांच्या मध्ये एक प्रतिमा बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण ज्या ज्या वेळा आम्हाला सरकार चालवण्याची संधी मिळाली, मग ते अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये असेल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये असेल, शिवराजजींच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात असेल, रमण सिंगांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये असेल, ज्या ज्या राज्यामध्ये अशा प्रकारचं सरकार चालवण्याची आम्हाला संधी मिळाली, आम्ही हे दाखवलं की ही पार्टी आम्ही केवळ एका संप्रदायापुरतं, एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं राजकारण करत नाही. आम्ही आमच्या त्या मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वांना बरोबर घेऊन विकासाचं राजकारण करण्यामध्ये आमचा रस आहे. आणि हे आता आम्ही याच्या सर्टिफिकेटसाठी आम्हाला कोणाची आवश्यकता नाही. तिसऱ्या वेळा लोकांनी आम्हाला गुजरातमध्ये निवडून दिलं, राजस्थानमध्ये आम्ही इतके 3/4 मेजॉरिटीने निवडून आलो, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनी तिसऱ्यांदा निवडून दिलं. मनोहर पर्रीकरांचा पारदर्शी कारभार सगळा देश पाहत आहे. त्यामुळे केवळ आपल्या सादगीचं शोमनशिप करण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सादगी आमच्या लोकांनी दाखवली. बरोबर आहे जाजू. आणि त्यामुळे जाजू हा मुद्दा बरोबर आहे तुमचा, पण प्रश्न असा आहे की तुम्ही उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचं राजकारण करणार आहात की नाही, राम मंदिराचा मुद्दा मांडणार आहात की नाही? भारतीय जनता पार्टीने आपलं हिंदुत्व आणि राम मंदिर हा कधी निवडणुकीचा मुद्दा केलेलाच नाही. मुस्लिमांचं तुष्टीकरण करता कामा नये, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं केवळ आपल्या व्होट बँकेच्या राजकारणावर लक्ष ठेवून काम करणारी काँग्रेस असो
सपा असो किंवा बसपा असो, असा भूमिका भारतीय जनता पार्टीची कधीच राहिलेली नाही. आम्ही कधी प्रादेशिक, कधी जातीयवादी, कधी एका धर्माच्या खाली असं कधी नाहीये. यापूर्वी आम्ही जेव्हा म्हणायचो तेव्हा लोक आमच्याकडे साशंकतेने पाहत असत, पण ज्या वेळा आम्हाला सरकार चालवायची संधी मिळाली, म्हणजे एकेकाळी सर्व पक्षांच्या दृष्टीने अनटचेबल असणारे आम्ही 22 लोकांना बरोबर घेऊन आम्ही 22 पार्ट्यांचं सरकार अटलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही चालवलं. गुजरातमध्ये इतक्या वर्षानंतर मोदींची काही प्रतिमा लोकांनी मीडियाच्या माध्यमातून असेल, विरोधी पक्षांच्या माध्यमातून असेल, पण आम्ही दाखवलं की तिथे 13 वर्षामध्ये एकदाही कर्फ्यू लागला नाही, तिथे दंगल झाली नाही. काँग्रेसच्या काळामध्ये तिथे दरवर्षी दंगली होत होत्या. मध्य प्रदेशात एकही जातीय दंगल झालेली नाही. अशा प्रकारचं कानून आणि सुव्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या रुलिंग स्टेटमध्ये फार चांगली असते. चांगली ठेवण्यामध्ये आमचा रस असतो आणि संपूर्ण समाजाला घेऊन जाऊन विकासाचं मॉडेल प्रस्थापित करण्याची आमची भूमिका आहे. हे आता लोकांना दिन प्रतिदिन पटायला लागलेलं आहे. त्याचमुळे लोक आता मोदींच्या नेतृत्वाखाली जी अपेक्षा करतायत, कारण आता युपीएच्या सरकारच्या काळामध्ये वाढलेली महागाई, वाढलेला भ्रष्टाचार आणि या बेरोजगारी, या सर्व समस्यावर लोकांना असं वाटतंय की एक समर्थ आणि सशक्त विकल्प म्हणून, एक चांगला अल्टरनेट म्हणून एक खमक्या नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळतो. अगदी श्याम जाजू, निवडणूक तोंडावर आली आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे, पक्षाचा प्रभावीपणे प्रचार केलेला आहे. पण आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया सीट प्रोजेक्शन्स. उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज पाहूया. बघा पडद्यावर 80 जागा आहेत या राज्यात. भाजपला 41 ते 49 जागा मिळतील असा आमचा अंदाज सांगतोय. भाजपची तरी एवढी अपेक्षा आहे काय, आपण विचारूया श्याम जाजू यांना. काँग्रेसला 4 ते 10 जागा, बसपाला 10 ते 16 जागा, सपाला 8 ते 14 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा. पण भाजपला मोठं यश मिळणार असं दिसतंय, 41 ते 49 जागा. श्याम जाजू, मी तुमच्याकडे येतोय थेट. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पण एवढ्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती का तुम्हाला? ज्यावेळा उत्तराखंड हे उत्तर प्रदेशाचाच अविभाज्य भाग होता तेव्हा 84 पैकी 58 जागा भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातून आणलेल्या होत्या. 58 खासदार त्यांनी दिलेले होते दिल्लीमध्ये. त्यामुळे निश्चितपणे उत्तर प्रदेश हा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा गड राहिलेला आहे. त्या ठिकाणी राजनाथ सिंगांच्या नेतृत्वाखाली, कल्याण सिंगांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य केलेलं आहे. आणि आजच्या सपा आणि बसपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस तिथे त्याही तशी दुबळी झालेली आहे. मागच्या वेळा योगायोगानं त्यांना थोडं तुलनेने जास्त यश मिळालं, पण यंदा आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो की मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारची आमची घोडदौड सुरू आहे ते उत्तर प्रदेशामध्ये वेगवेगळ्या तिथल्या ज्या प्रकारचे लोकल इक्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारचं घवघवीत यश यंदा उत्तर प्रदेशातून मिळवेल आणि केंद्राची सत्ता बनवण्यामध्ये एक मोठा वाटा, सिंहाचा वाटा उत्तर प्रदेशाचा असेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. त्या प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी चालू आहे आणि जनता आता प्रस्थापित सपा आणि बसपा या दोन्ही पार्ट्यांना कंटाळलेली आहे. त्यांना एक भारतीय जनता पार्टीच्या रूपाने एक एकमेव आशा किरण त्यांना त्यामध्ये दिसतो आहे. संजीव साने, भाजपच्या ही घोडदौड आहे आणि काही लोकांच्या मध्ये आश्चर्यकारक आहे, कारण लोक असं म्हणत होते की 30 जागा मिळाल्या भाजपला तरी सुद्धा एनडीएचं सरकार बनतं, पण इथे तर 41 ते 49 एवढ्या जागा मिळताना दिसत आहेत. याच्या अगोदर मला जरा 2 गोष्टींचा खुलासा मुद्दाम करायचा आहे की पळशीकरांना मी काय अडचणीत आणायचा मुद्दा नाही आहे. मला याची खात्री आहे पळशीकरांना पुण्यामध्ये यावेळी आप पार्टीशिवाय कुठलाच पर्याय मत द्यायला नसेल आणि तो ते करतील. नंबर 1. नंबर 2, जाजू ज्या पद्धतीने ताकाला जाताना भांडे लपू नये असं जे म्हणतात, ही खरं तर भाजपकडनं अपेक्षा आहे. गेली 24 वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर या देशातल्या जनतेला फसवतात. 24 वर्ष तुम्ही हा मुद्दा आमचा आमचा मुद्दा असं म्हणून सांगता आणि त्याच्याकरता आंदोलनं करता, त्याच्याकरता अनेक लोकांनी आयुत्या दिल्या, परंतु त्याच्याबद्दलचं स्पष्ट आश्वासन तुम्ही देत नाही. त्याचं कारण साऱ्या जनतेला माहिती आहे. एनडीए बनलं तेव्हासुद्धा एनडीएला समर्थन करणाऱ्या पक्षांनी ही अट तुमच्याकडे टाकली की राम मंदिर बाबरी मशिदीचा मुद्दा तुम्ही जर अजेंडावर घेणार असाल तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही. आज ही परिस्थिती तीच आहे. उद्या आजच्या सर्वेमध्ये उद्या यांचा एक काय अंदाज याच्यामधून येईल, परंतु एनडीएची परिस्थिती खूप बरी राहील. हे जरी खरं असलं तरीसुद्धा
म्हणजे भाजपची परिस्थिती बरी राहील हे जरी खरं असलं तरीसुद्धा NDAची साथ असल्याशिवाय तुम्ही केंद्रामध्ये सरकार बनवू शकत नाही. त्यामुळे सुद्धा सर्व पक्ष NDAला हीच अट घालतील आणि म्हणून तुम्ही अत्यंत उघडपणे राम मंदिराचा मुद्दा हा आमचा निवडणुकीचा मुद्दा नाही असं NDA स्थापन झाल्यापासून म्हणायला लागलात. त्याच्या अगोदर म्हणत नव्हता. आपण जनतेची श्यामजाजूंकडून अपेक्षा उत्तर आहे घेऊया. की तुम्ही ते म्हणावं म्हणून. श्यामजाजू उत्तर द्या. काय संजीव साने म्हणतायत तुम्ही नीट ऐकलेलं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे राम मंदिर हा आमचा निवडणुकीचा मुद्दा, मतांचा मुद्दा हा कधीच नव्हता. राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय. राम मंदिराच्या विषयामध्ये जी आमची भूमिका आहे ती कधी राजकीय नव्हती, मतांच्या पुरती ती सीमित नव्हती. आजही आम्ही मंदिरापासून मागे आलेलो नाही. पण मंदिर उभं करणं हे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं काम नसतं, समाज मंदिर उभा करत असतं. सोरटी सोमनाथांचा जीर्णोद्धार झाल्यानंतर संपूर्ण समाजाने मंदिर उभं केलं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हणून त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गेले होते. त्यामुळे मंदिरापुरतं सीमित आम्हाला ठेवण्याचं कारण नाही आणि आप पार्टीने तर मुळीच ठेवायचं कारण नाही. ज्या बटाला हाऊसच्या जो त्या ठिकाणचं जे एन्काउंटर झालं ते फर्जी आहे असं सगळ्या देशाला म्हणून केजरीवालांची नाचक्की झाली की अरे ज्याचे शहादतीचा सत्कार केला या देशाच्या सरकारने, केंद्र सरकारने, जो एन्काउंटर होता ज्याच्यात आतंकवादी मारले गेले, जे पाकिस्तानचे संबंधात होते, पण केजरीवालांनी घाईत त्यांच्या विषयात बोलणं केलं. त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण मुस्लिम मतं आपल्याकडे घेण्यासाठी तौकीर रजाशी मुलाखत घेतली आणि ज्या प्रकारचं आपल्या मंत्र्यांना ते संरक्षण देत आहेत त्यांनी आमच्या राजस्थानच्या मंत्र्यावर ऑब्जेक्शन घ्यायचंच कारण नाही. ज्या प्रकारचं सोमनाथ लीगल मंत्री जेटलींच्या बद्दल बोलले इतकं शोभनीय राजकारणामध्ये कधी कोणी बोलत नसतं, त्याच्याबद्दल त्यांनी अजून माफी मागितलेली नाही. आणि एका अखिल भारतीय पक्षाच्या बेसिक सैद्धांतिक जी आमची भूमिका आहे की जो आमच्या श्रद्धेचा विषय आहे, ती आमची कमिटमेंट आहे. पण कुठलाही पॉलिटिकल पार्टी मंदिर नसतं तयार करत. मंदिर कोर्टाच्या निर्णयानंतर आपोआप मंदिर उभं राहील आणि त्याच्यामध्ये आमचं श्रेय राहील ही जनता समजते आहे. सवाल असा आहे की NDAच्या काळामध्ये आमचे मित्र पक्ष बरोबर आहेत आणि केवळ आमच्या एका पक्षाच्या अजेंड्यासाठी संपूर्ण सरकार पाडून देशाला पुन्हा निवडणुकीसाठी भाग पाडणं हा आमचं काम नव्हतं. जितना आटा उतनी रोटी, ज्या प्रकारचं समर्थन आम्हाला मिळालं त्या प्रकारचा आम्ही परफॉर्मन्स केलाय. त्यामुळे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही. सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयात याचा निर्णय चालू आहे आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर निश्चितपणे भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहील याबद्दल आम्हाला शंका नाही. त्यामुळे केवळ अशा एका मंदिराभोवती आम्हाला सीमित ठेवण्याचं कारण नाही. सानेंनी समजून घ्यायला पाहिजे अजून आपल्या पक्षाला अशा प्रकारची भाषा बोलणं उचित नाही. ठीक आहे, पण म्हणजे श्यामजाजू यावेळेला तुमच्या जाहीरनाम्यात हा राम मंदिराचा मुद्दा असणार नाही असं गृहीत धरायला हरकत नाही. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर तुम्हाला दाखवणार आहे तुलनात्मक ग्राफिक 2009ला उत्तर प्रदेशात काय झालं आणि आता काय होतंय आणि मग जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. दोन 2009च्या तुलनेमध्ये यावेळेला उत्तर प्रदेशामध्ये काय बदल घडतोय ते जरा पडद्यावर पाहूया. आपण मगाशी बघितलं होतं सीट प्रोजेक्शन काय आहे. उत्तर प्रदेशात 2009ला काँग्रेसला 21 जागा होत्या, भाजपला 10 जागा होत्या. आता भाजपच्या जागा 41 ते 49 होत आहेत. बसपाला 20 जागा होत्या, त्या आता 10 ते 16 होत आहेत. सपाला 23 जागा होत्या, त्या 8 ते 14 होत आहेत. RLDला राष्ट्रीय लोकदलाला 5 जागा होत्या, आपण इतरांना 2 ते 6 जागा दाखवतोय आणि अपक्षांना पूर्वी 1 जागा होती. पण भाजपच्या जागा बघा 10 वरून 41 ते 49 एवढ्या वाढत आहेत. हा मोठा बदल आहे आणि या बदलाचे राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हे मी आता डॉक्टर सुहास पळशीकरांना विचारणार आहे. पळशीकर, आपण बघितलं उत्तर प्रदेशात नेमका काय बदल घडतोय, राष्ट्रीय राजकारणावर याचे काय परिणाम होतील? राष्ट्रीय राजकारणावरती त्याचे परिणाम जे होणार आहेत त्याच्यापूर्वी 1 मिनिटभर आपण उत्तर प्रदेशचा संपूर्ण भूगोल जर डोळ्यापुढे आणला तर हे जे आपण आकडे सांगतोय त्याचं गमक काय आहे आणि त्याची मर्यादा काय आहे या दोन्ही गोष्टी लक्षात येतील. होतंय असं की अवध आणि दोआब हे जे मुख्य भाग आहेत तिथले की जिथे भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारलेली आणि नेमकं तिथे गेल्या वेळेला काही प्रमाणात का होईना काँग्रेसला यश मिळालं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या जागा जात आहेत त्याचं कारण ते आहे. आता काँग्रेसचं असं होतंय की सगळीकडे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काँग्रेसला मतं मिळत आहेत आणि फक्त रोहिलखंड हा जो भाग आहे तिथे त्यातल्या त्यात काँग्रेसला आघाडी आहे असं म्हणता येईल.
दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी मागच्या वेळेला मुख्यतः उत्तर प्रदेशचा जो पूर्वेचा भाग आहे तिथे चांगल्यापैकी यश मिळवलं होतं आणि तिथे जर यावेळेला त्यांना यश मिळालं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की त्यांचा राष्ट्रीय राजकारणातला एकूण सहभाग आणि त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व कमी होईल. तेव्हा ही एक प्राथमिक भौगोलिक माहिती लक्षात घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणाकडे जर आपण वळलो तर आपल्याला असं दिसतं की एक तर अगदी स्पष्ट गोष्ट आहे की 40 जागांपर्यंत जर तिथे भारतीय जनता पक्ष जात असेल तर एकूण देशाच्या निवडणुकीच्या राजकारणाला एक निश्चित अशा स्वरूपाची दिशा देण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षाच्या या यशामध्ये आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये असेल. 6 महिन्यांपूर्वी ज्या वेळेला आपण लोकमताचा पहिल्यांदा मागोवा घेत होतो त्यावेळेला आपण असं म्हणत होतो की कदाचित 90च्या दशकामध्ये म्हणजे 98-99 मध्ये जशी परिस्थिती होती तसं कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. उत्तर प्रदेशमधले हे चित्र पाहिल्यानंतर मात्र आपल्याला असं वाटू शकतं की कदाचित या निवडणुकीला कलाटणी देण्याचं सामर्थ्य उत्तर प्रदेशच्या ह्या आकडेवारीमध्ये आहे. दुसरं एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे ते असं की उत्तर प्रदेशची ही आकडेवारी एका अर्थाने प्रातिनिधिक अशा करता असते की ज्या प्रकारचं सामाजिक ध्रुवीकरण आणि ज्या प्रकारची सामाजिक घडी उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष बसवण्याचा प्रयत्न करतायत, विशेषतः काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, तेच देशभर ते करत असणार आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 2 मुख्य समाज घटकांची आघाडी करण्यावर भाजपचा भर राहील तर त्याच वेळेला काँग्रेसचा भर मात्र मुख्यतः ज्याला आपण म्हटलं रेनबो कोॲलिशन किंवा इंद्रधनुष्यासारखी आघाडी त्याच्यावरती राहील. काँग्रेसला याच्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय उत्तर प्रदेशची आकडेवारी पाहिली तर दिसत नाही की कोणताही एक समाज घटक किंवा कोणतेही 2 समाज घटक हाताशी धरून राजकारण पुढे चालवता येईल असं काँग्रेसमध्ये आत्ता तरी काही चित्र आपल्याला दिसत नाही. सरते शेवटी मग ह्याच्यातनं धोक्याची, काळजीची किंवा चर्चेची गोष्ट कुठली राहते तर ती अशी राहते असं मला वाटतं की जर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे दुसरा मुद्दा जो भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातल्या यशाचा आहे तो बरोबर असेल आणि खरा असेल की तिथे सांप्रदायिक ध्रुवीकरण करून काही प्रमाणात यश मिळवण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न 90च्या दशकामध्ये झाला होता. 91-92 पासून भारतीय जनता पक्षांनी उत्तर प्रदेशमध्ये जे राजकारण केलं ते आपण जर लक्षात आणलं, डोळ्यापुढे घेतलं तर मग असा प्रश्न निर्माण होईल की ह्या वेळेला जे उत्तर प्रदेशात होतंय ते कमी अधिक प्रमाणात इतरत्र होईल का. म्हणजे आपण इतर वेळेला जी चर्चा करतो त्या भाषेत बोलायचं झालं तर विकास आणि हिंदू राष्ट्रवाद यांची कोणत्या प्रकारची सांगड घातल्यामुळे निवडणुकीच्या राजकारणाला भाजप कलाटणी देऊ शकेल आणि तशा प्रकारची कलाटणी दिली तर त्यातनं विकास किती होईल आणि हिंदू राष्ट्राचा प्रश्न हा किती पुढे येईल आणि अजेंड्यावर येईल हा उत्तर प्रदेशने आपल्या पुढे उभा केलेला मुख्य प्रश्न आहे असं मला वाटतं. हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे पण आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण गेले 4 दिवस पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि आता उत्तर भारतातली काही महत्त्वाची राज्य बघितली आहेत. उद्याही डॉक्टर सुहास पळशीकर आपल्या सोबत असणार आहेत आणि उद्या आपण बघणार आहोत राष्ट्रीय चित्र. नेमकं कुणाचं सरकार दिल्लीमध्ये सत्तारूढ होऊ शकतं याचा अंदाज आपण घेणार आहोत. देशातली परिस्थिती आपण बघितली आहे, सगळीकडे UPAची काँग्रेसची पिछेहाट होते आणि भारतीय जनता पक्षांनी खूप मोठी आघाडी घेतलेली या सर्वेमध्ये तरी दिसते. 3 महिन्यापूर्वी आपण जो सर्वे केला होता त्या पानाने भाजप खूपच पुढे गेलेला दिसतोय. पण उद्या बघूया नेमकं राष्ट्रीय चित्र काय आहे ते. भेटूया रात्री 8 वाजता. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.